ती तांबडी घाटाच्या इथून माझी गाडी येत होती. आता तरी एखादा तुकडा चांगला जमिनीचा मिळू द्या. खूप घन जंगल होतं इथे. ज्या आउटडोअरला मी सारखी यांना त्रास द्यायची ती बोलतो भूमाफिया. आणि हा सगळा आयुर्वेद आहे. सप्तपर्णी आहे, त्याची साल कॅन्सर साठी खूप चांगली असते. इथे शिककाईची झाडं आहेत. सकाळी उठलं की बघितले नाही तसं पक्षी. हा बंब आहे, हे घंगाळ आहे आणि या बंबाचा जो नळ आहे तो गौमुख आहे. हे माझ्या नंडेनी दिलेलं इडली पात्र, हे मँगलोर वरनं आणलेलं आहे. इकडे पालक मेथी वगैरे होतं, सगळं मुळा होता. भात कुठे इंद्रायणी इथे हे आता सगळं काढून टाक. या ज्या प्लेट आहेत ह्याचा उपयोग असा आहे की ह्याच्यात लवंगा वेलदोडे वगैरे ठेवायचे. पूर्वीच्या जमान्यामध्ये अशी पळी लावायची, तर मी ही अशी पळी आणली. हे दिवाण सासऱ्यांच्या संसारातले हे दिवाण आहेत. इथे छान असं वरून पाऊस पडत असतो आणि इथे आम्ही मस्त आंघोळ करतो. हा दरवाजा तो वाड्याचा दरवाजा तो तर आता असा मिळत पण नाही. शी इज नॉट अ सासूबाई और मदर, शी इज अ फ्रेंड. कॅम्पिंग साठी त्या एवढ्या उत्सुक असतात. दॅट इज आवर अॅन्युअल रिच्युअल. आपलं एक हेड म्हणजे फादर असतो. इकडे हेड ही आहे, इकडे पण हेड तीच आहे. दुबईला राहते मोठी, तिकडे पण हेड तीच आहे. त्याच्या घरातला सगळा स्वयंपाक आजही मातीची भांडी, कास्ट आयर्न, लोखंड, पितळ त्यातच होतो. मला माहितच नाही होतं राजा गोसावीची मुलगी. जीतू जी आले सेटवर, तुम्ही राजा गोसावीची मुलगी ना? अँड दॅट वॉज शॉकिंग. राजा गोसावी असं नाव ऐकलं होतं कारण की माझ्या घरी पण आई वडील आजी आजोबा संडेला मूवीज यायचे. मी कोणाला बोलत नाही की मी राजा गोसावीची मुलगी आहे. मी सगळ्यांना बोलतो मी आय एम सन इन लव्ह ऑफ राजा गोसावी. शी हॅज गॉन थ्रू लॉट ऑफ थिंग्स इन हर लाईफ. त्याच्यात पण ताकद नव्हती ग. आता आम्ही फायनली ॲज अ फॅमिली हील करतोय. मी 6 महिन्याची असताना जेलमध्ये गेले. हॅलो नमस्कार, मी प्रणाली मोरे. स्टारवाली फॅमिली या आपल्या अभिजात मराठी फिल्मीच्या शो मध्ये आज आपण आलेलो आहोत पुण्यात मुळशी गावात. इथे जर तुम्ही बघताय हा रस्ता माझ्या मागे, हा पुण्यातनं रस्ता, पुणे सिटीतनं येतोय रस्ता मुळशी गावामध्ये. आणि आत्ता आपण मागे इथे बघाल या साईडला माझ्या या इकडे तर मुळशी डॅम आहे आणि इथे एका स्टारचं फार्म हाऊस आहे जिथे आज मी हे फार्म हाऊस तुम्हाला फिरवणार आहे. मस्तपैकी त्यांच्यासोबत आपण जेवणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तर ही स्टार फॅमिली कोणाची आहे चला जाणून घेऊया. या माझ्यासोबत. आता मी आलेली आहे या फार्म हाऊसच्या आत. वाव सुपर्ब, इथे ग्रीनरी दिसते आणि मला शेवग्याच्या शेंगा दिसतात इथे आल्या आल्या. आपण कोणाकडे आलोय हे आता आपण भेटणार आहोत, ते आपली वाट पाहतात. चला जाऊया. हॅलो नमस्कार सर. मॅम खूप मस्त वाटलं पुन्हा एकदा आपण भेटतोय. सर आपसे पहिली बार तुमच्याशी पहिल्यांदा भेटते. तुम्हाला नेहमी टीव्हीवर पाहिलंय आणि याच्यातलं पण मॅम ना एकदा भेटले आणि मस्त मला तेव्हापासून तुम्ही मॅमनी मला म्हटलंय ना की आमचं फार्म हाऊस आहे, तेव्हापासून मला तुमच्या फार्म हाऊसचा एक ध्यास लागला होता आणि अखेर ज्या गोष्टीचा ध्यास असतो ती पूर्ण होते. आज मी इथे आले आणि तुम्हालाही दाखवणार आहे की अर्थात मी आधी अर्थात याला ओळखीची गरज नाहीये पण तरी सुद्धा भेटवते. अभिनेत्री शमा देशपांडे आणि साई बल्लाळ सर यांना कोण नाही ओळखत. अर्थात दोघं पण असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना आपण सगळे ओळखतो. आपण लहान असं मोठं होताना त्यांचं सगळं काम पाहिलेलं आहे आणि आपण त्याचे फॅन आहोत. सो आत्ता तुमच्या घरी आम्ही आलोय आणि हे तुमचं फार्म हाऊस आहे जे वीकेंड होम आपण म्हणतो, जिथे पीस मिळतं. आणि मला खरंच इथे आल्या ना मी जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं, हा हिरवा कलर खूप मुंबईत कमी पाहायला मिळतो आणि तो इथे भरभरून आहे. आशीर्वाद. त्यामुळे आज तुम्ही आम्हाला या दोघं जण याची सफर घडवणार आहात. त्यामुळे लोकांना पण एक काय म्हणतात नजरेतून सुख मिळायला हवं ना या निसर्गाचं. कारण अर्थात हे मुंबई पुण्यातल्या आपल्या सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जंगलात खूप कमी झालंय. आणि कसं हे झालं उभं आणि याची एक गोष्ट सांगाल, याच्या मागची स्टोरी काय आहे? ह्याचं ड्रीम होतं, फुलफिल केलं. खूप वर्ष लागलं आम्हाला. अँड ओव्हर टू यू. नाही गोष्टच आहे ती. कारण हा प्लॉट बघायच्या आधी मी जवळजवळ 12 ते 17 वर्ष जागा शोधत होते. पुढे गेलो, जवारला आपण गेलोय. जिथे जिथे शूटिंगला जायचं मी विचारायचं आहे का मराठी. माझं इतकं शुद्ध मराठी नाही, लिटररी मराठी नाही. मी साऊथचं
शिकलोय मराठी त्यामुळे. तर या पण मस्त मराठी आहे, छान आहे. छान छान. तो आम्ही जायचो कुठे कुठे शूटिंग, वाईला शूटिंग आहे आणि मी विचारायचो कुठे जागा आहे का, कुठे बघायला. तुला आहे आणि एक बघितलं पण अबाउट टू गो फॉर दॅट प्लॉट. नंतर आम्हाला माहित पडलं की लिटिगेशन आहे ते आहे. नंतर ही आली होती इकडे कुठून, महाबळेश्वरहून कुठे, नाही ह्याच्यावरनं पालीवरून. पालीवर. हा, पालीच्या इकडे एक प्रोजेक्ट होता तो बघायला आले आणि मी त्या मॅनेजरला बोलले की म्हटलं मला पुण्याला जायचंय, तर मला लवकर तुम्ही साईट दाखवा कारण मला परत मागे जावं लागेल. तो म्हणे परत मागे जायची गरज नाही, तुम्ही हा समोर घाट दिसतोय विळे फाट्याच्या इकडे, तो घाट चढून खाली उतरलात की लगेच तिथून पुढे गेल्यानंतर चांदणी चौकातच जाल तुम्ही. ओके. आणि मग मी ते आले, ती तांबडी घाटाच्या इथून माझी गाडी येत होती आणखीन अगदी घाट माथ्यावरती. मी म्हणलं देवा आता तरी माझ्यावर कृपा कर, मला आता तरी एखादा तुकडा चांगला जमिनीचा मिळू दे. आणि मी प्रेमातच पडले ह्या आणि इथे संपूर्ण समोरच मुळशी परिसराच्या. डॅम आहे म्हणजे, आणि मला टाटाचा वाटतं, डॅम आहे हा. इतर वेळेला तर थंडगार त्या ह्याचं हे येतच असेल झोका इथे, पण पावसाळ्यात बॅरन लँड, काही नाही होतं, असं काही होतं. नव्हतं. एकदम हा. एकदम फ्लॅट लँड, काही नाही. नंतर घेतल्यानंतर हे सगळं वाव, म्हणजे हे तुम्ही केलंय. हो, म्हणजे मला यायला एंट्रन्स नव्हता. entrance पण नाही होतं. मी ह्या औदुंबराच्या पारंब्यांना पकडून अशी वर यायची प्लॉट मध्ये. ओ, असं असं होतं. होतं. खूप घन जंगल होतं इथे सगळं. ओ आणि बापरे. भात शेती होती. हा. आणि मग इथून थोडीशी पुढे आल्यावरती एक कपल चाललं होतं, बाशोचे ओनर चिटणीस. ओ. तर त्यांनी मला बघितल्यावरती मी पण गाडी स्लो केली आणि त्यांनी ओळखलं, माझा शो चालू होता त्यावेळेला. तर म्हटलं तुम्ही ॲक्टर आहात ना? तर म्हटलं हो. तर म्हटलं मी जागा बघते आहे का इकडे? तर ते म्हणे या तुम्ही कॉफी प्यायला. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. मग त्यांनी एका एजंटला बोलवलं. मग त्यांनी लगेच एक आठवड्यात मला इथे प्लॉट्स दाखवायला सुरुवात केली. मग कुठून हाय टेन्शन वायरच होती, कुठे डोंगरावरतीच होतं. प्रत्येक वेळेला मी मुंबईवरनं यायची. आणि 2009च्या 30 तारखेला मी, माझं मॅनेजर होतं त्याला बोलले की आज हे शेवटचं, ह्याच्यावरती आपल्याला नाही मिळालं ह्या भागात तर मी कम्प्लीट चौकडी, म्हणजे माझा हा टास्क आयुष्याचा विषय चॅप्टर बंद. मग ह्याच्या पुढे मी लाईफमध्ये कधी बघणार नाही जागा. आणि त्या एजंटलाच भेटायला आम्ही आलो, त्यांनी ही जागा दाखवली. आणि इथे ह्या जागेवर उभ्या उभ्याच मी म्हटलं डन, मी घेणार ही जागा. ते वाईब्स पण असतात ना काय आपल्याला माहिती गेलं की काय, that's most important, की ती आपल्याला कुठे क्लिक आणि ह्यांच्या आउटडोअरला मी सारखी यांना त्रास द्यायची. बघितलं का तुम्ही कुठे आहे का जमीन? मला जमिनीची खूप वेळ आहे. माती बोलतो भूमाफिया, भूमाफिया. आता मी हिमाचलला गेलो, जगह आहे क्या वहाँ पे कुछ बेचने? अजूनही माझा मन भरलेलं नाही. अजूनही मला घ्यायचंच आहे 1-2 एकर. म्हणजे मला आवड आहे शेतीची, आवड. कारण 1970चं पुण्यामध्ये मी माझं सगळं लाईफ गेलं. तर असंच आम्ही खूप, माझ्या वडिलांचं घर होतं आणि मी खूप अशी माती अशी सारवून हे करून माझं छोटंसं घर करायची तिकडे झाडांच्या झुडपांमध्ये. वरतून काहीतरी चादर टाक आणि हे माझं घर, आणि तिथे भातुकली खेळायची. तर ते माझ्या मुली म्हणतात बास झालं आता घर घर खेळणं. मला ना इथली झाडं खूप वेगवेगळी आहेत. म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण आहेत इथे. ऑल द क्रेडिट गोज टू आवर हॉर्टिकल्चर. मला ते तुम्ही सांगा ना, हे एकंदरीतच जे आहे ह्याच्याविषयी. सोनाली म्हणून आहे. हा. आणि तिला आम्ही, तिने हे सगळं ह्याचं लँडस्केपिंग केलं. आणि हा सगळा आयुर्वेदा आहे. हो, म्हणजे सागाचं झाड आहे, सप्तपर्णी आहे, हे आपट्याचं झाड आहे. जे कुठलं हे म्हणजे आपण जे सोनं देतो हे आपट्याचं झाड आहे. त्याच्यानंतर इकडे शिकाकाई आहे, इथे वाळा आहे, तिथे केरसुणी आहे. झाडू थोडं ये हे आपट्याचं झाड आहे. ह्याची साल कॅन्सर साठी खूप चांगली असते. तिने सगळा आयुर्वेदा इथे लावलाय. त्याच्यानंतर इथे शिकाकाईची झाडं आहेत, त्याच्या शेंगा येतात. त्याच्यानंतर हा जाम आहे. आले खाते है वो सफेद जाम होतो आता काहीतरी. नाही आता खाल्ले ना आपण आता खाल्ले. सगळ्यांनी. आणि पावसात इकडे धबधबा, वॉटरफॉल. वाव, सुपर असेल. खूप फोर्स मस्त छान ना एकदम. हो. आणि बाहेर आणि इथे कदंब, हा कदंबाचा वृक्ष आहे. हा जो मोठा येतो म्हणून त्याच्या खाली आपण झोपाळा लावलाय. आणि गेट वर ते काय औदुंबराचं, हा गेट वरती पूर्वीच होतो आम्ही.
येस. पण औदुंबराचं झाड आधीपासून असेल ना इथे, आधीपासून. कारण ते त्याला सगळे खूप आधी वर्ष खूप लागतात. औदुंबर आहे तिकडे. आणि हो? ते हो. रोड Wow. वायडनिंग करायला आले होते. हा. त्यांना रिक्वेस्ट केलं, ते पण बोलले हो सर टेन्शन नका घेऊ, नाही कापणार आम्ही. असंच ठेवलंय ते झाड. वा, बघा वा, तुम्ही वा. रोड असं केलं. मस्त. इथे प्राजक्त आहे, हम्म. प्राजक्ताचं झाड आहे. आणि मी सांगताना तिला असं सांगितलं होतं की म्हणजे ह्यांचं पण ते स्वप्न होतं की पूर्ण सावलीनी कव्हर झालं Cover पाहिजे, झालं असा प्लांटेशन आम्हाला कर. आणि एक्झॅक्ट तिने असं केलं की ते 3-4 वर्षात अख्खं ते झाकलं गेलं, खरंच अख्खा super. प्लॉट. बघा ना. अँड ऑल इतकं दीज छान. ट्रीज अट्रॅक्ट बर्ड्स. इतका पक्षी सकाळी उठलं की काय बघितले नाही तसं पक्षी इकडे. आणि हो, आवाज येत green असेल ना red. खूप छान, हो, एक त्यांचा आवाज- म्युझिक हा, सुरू वेगळाच असेल आवाज आवाजाचं. खूप पाणी आणि प्यायला समोर पण येतात. धबधबा आहे या साईडला. ओके. हिल्स अँड माउंटेन्स कॅस्केडिंग डाऊन वॉटर. वाव. आणि त्या ह्याच्यामध्ये शेती आहे सगळी. तिकडे आपण तुम्ही कांदा कांदा लावलाय, लावलाय. आता इंद्रायणी लावतोय. तिथे घरच्या सगळ्या भाज्या आम्ही तिकडे आपण एक नजर टाकूया तिथे. ये. वाव, मला त्याच्यामध्ये मी थोडस थांबते. हा. हे इतकं सुंदर, मला काय म्हणतात त्याला, हा आपण जे बंब- पारंपरिक जे गावाला आपण फार पूर्वी बघायचो हो. माहिती, मोठमोठ्या वाड्यांमध्ये आणि असायचं, हे तुम्ही सगळं जपलेलं सगळं दिसतंय. सगळं हा बंब वाव. आहे, हे घंगाळ आहे. आणि या बंबाचा जो नळ आहे तो गौमुख आहे. ओ बघा. गौमुख आहे तो. वाव, हे खूप कमी मिळतं हो बघायला. हो. माझ्याकडे आय एम अ कलेक्टर, माझ्याकडे भरपूर अँटिक्स आहेत. हो, आपण त्याचा एक वेगळा शो करूया. नक्की नक्की. आता ही घोड्याची लीद आणि शेतातली हे माती, हे हे झाड. हे गुलमोहराचं आहे. ओ येस, वरती दिसतोय गुलमोहर, हा. म्हणजे रेड. हा गुलमोहर आहे. त्याने त्याला आपल्याला हे करायचं, औषध मारायचं. आता ही चूल घरात बनवलेली आहे, घोड्याची हो. लीद आणि शेतातली माती, काय म्हणता हळू इथे. त्यांनी ती हाताने बनवलेली ही आहे. ओ वाव. आणि ही तपेली, हे पण हे माझ्या खरंच- नंडेने दिलेलं इडली पात्र, हे मँगलोरवरनं आणलेलं आहे. यांच्या घरात हे तिकडनं पण खूप वस्तू मी मला आणल्या वाटतं हे पॅक आहे एकदम. हो, हो. हे बघ, हे वाटी इडली. ओके. हा. ह्याच्यात कसं करतात. याच्यामध्ये पाणी वाट्या घालायचं ठेवतात. आणि हा ओके. आपा पात्र वगैरे वाव. ते सगळं मी तिकडनं भरपूर आणलंय. त्याच्यात पूर्वी म्हणजे अजूनही गावाला गरम पाणी तापवण्यासाठी हो, हो. चुलीवर हे ठेवतात भांड. हो, हळू. हा. सावकाश या इकडे. इथे सगळी आमची शेती. वाव. इथे टमॅटो होते, आता सुकले सगळे. त्याच्यानंतर इथे सगळ्या पण मला पालेभाज्या वाटतं एक दिसतंय मला इथे. नाही, आहेत आता Green काढले color. आम्ही सगळे. हम्म. कारण आता हे काय. वाव. आहेत अजून. हे असं पाहायला कमी मिळतं नाही, मुंबईत येईपर्यंत त्याची आम्ही काय वाट करतो लागते. मग सीझन मध्ये ना डिफ्रीझर मध्ये भरपूर हे टोमॅटो टाकून ठेवतो. हा. ते वर्षभर खूप वापरतो आहेत, मी. खूप हा. आहेत तिथे. हो, टोमॅटो वर्षभर येत असतील ना तुम्हाला इथे. येतात, पण पावसामध्ये आम्ही सीझन प्रमाणे पिकं पीक घेतो. बदलतं. हा, हा, हा. बरोबर. हे एक्सपेरिमेंट केलंय शमाने. स्ट्रॉबेरी लावलं होतं इकडे. हे सक्सेसफुल नाही झालं. नाही, पण आल्या आले छोटे. तेवढ्या नाही, पण आल्या ह्या वर्षी. हा, स्ट्रॉबेरी थोडस हेवायला थोडा वेळ. हा, पण ते सीझन सोडून फील्ड आम्ही मध्ये plant नको केलंय. जाऊ. म्हणून ते प्रणीत, problem बाहेर- झाला. उशिरा केलं आम्ही ते. आणि बाकी इकडे पालक, मेथी वगैरे होतं, सगळं मुळा होता. वांगी. तिथे सगळी कांदा लावलाय, अख्खा कांदा आहे ओ, तिकडे. वाव. तो जो इथून आता अख्खा फुलं जे आलेली गवत दिसतायत आलंय ती? हा, त्याच्यामध्ये? ते गवत आणि फुलं. ते अख्खा कांदा आहे तिकडे. ओके. आणि आता त्याच्यानंतर भात कुठे इंद्रायणी काढणार? इथे वांगी नाही, हे आता सगळं सगळं काढणार. काढून टाकणार. टाकणार. ओके. हा, जेसीपीनी सगळं काढून एक त्याला मस्त रोटा फिरवणार, आणखीन इंद्रायणी लावून इंद्रायणी. आणि इंद्रायणी भाताचा सुगंध इतका टाकणार. सुंदर इथे असतो. वांगी आहेत, आम्ही दरवर्षी काढतो भात हो. इकडे. अच्छा. इथे वांगी आहेत. त्याच्यानंतर इथे सगळी झाडं, हे क्रिसमस ट्री, मुलं येतात ओ 31ला हो, हे म्हणून काय? त्याला जरा डेकोरेशन करून. वाव. आणि बाकी इथे सगळी शोची लावली आहेत, फुलांची. तिकडे अख्खी फळांची झाडं लावली आहेत, आंबे, जांभूळ, अच्छा, आंबे पेरू, म्हणजे आपले हापूस हापूस कलमं? हापूस ओके. पेरू, चिक्कू, ओ बदाम, सगळी झाडं लावली आहेत तिकडे. वाव. आता सुरू आहे, अजून प्लांटेशन करायचं आहे मला. थोडा असा इथून आता वॉकवे करून घेतोय आम्ही,
कारण मुंबईकरांना चालायला वगैरे बरं पडेल. छान फील्ड मध्येच वॉकिंग ट्रॅक. येस. हा. आणि तिथे वरती एक छोटस आम्ही मातीचं टायनी हाऊस करणार आहोत आता. एक बावडी आहे तिकडे, खूप जुना बावडी, खूप जुना. त्याच्या आतमध्ये ते काय काय बोलतात, कासव, tortoise ला कासव. Tortoise. असं ती सगळी अशी उखडली होती झाडांच्या मुळांनी. अच्छा. मग मी ती परत रिबिल्ड केली. पण त्याला पाणी लागलंय, झरे आहेत. आहे जिवंत झरा आहे त्याच्यात. 365 days पाणी. वाव. म्हणजे तुम्हाला इथे वापरायला पण मिळत वापरायला असेल. आहे हा. आहे. आणि त्या बावडीच्या खाली पॉन्ड आहे, एक तळ आहे, अच्छा. त्याच्यात कमळं येतात सगळी. ओ हा. वाव. That is only during rainy season. रेनी सीझन. हा. But त्याच्यात पाणी, बावडीत पाणी 365. आणि तो ओव्हरफ्लो झाली बावडी की खालून त्याला जिवंत झरे आहेत. मग ते हे पॉन्ड. Clean करायला गेलो ना, तेव्हा आम्हाला माहित पडलं कासव आहे. हो हो आणि मी कोणाला फोन केलं का, बोले सर ये कम से कम 100 साल पुराना है. हो, खूप जुनं आहे. Tortoise. त्याला फोटो आहे खूप त्याच्याकडे, जपतो आमचा आम्ही त्याला. calculator आहे, त्याच्याकडे फोटो परत सोडलं. अच्छा. एवढं मोठं तरी आहे. आणि कासव खूप वर्ष जगतात. हो हो. खूप वर्ष आणि ते त्यांचं आयुष्य. इतकं हुशार आहे हा. की ही रिबिल्ड करायच्या वेळेला त्याला काढून आम्ही इकडच्या पॉन्ड मध्ये ठेवलं. हा. आणि एक दिवशी दुपारी हे लोक उठले. हा. नाही तो दुपारी चालत परत इकडे चाललं होतं. He was fighting his way. He was fighting. वाव. म्हणजे बघा म्हणजे प्राण्यांना त्यांची पण ते हे किती असते कळतं ना. ब्रिलियंट असतात ते, तेवढी असते बुद्धी त्यांना. खरंच. पण मी सांगू, एवढं कडक ऊन आहे, हं. पण इथे ती झळ तितकी जाणवत नाहीये नाही. जितकी आपण मुंबई पुण्यात सिटी मध्ये Because of the जाणवते. green lung. हा. या ग्रीनरीमुळे. आणि आतमध्ये आता तर बिलकुलच नाही. पुढे गेलं की तामणी घाट, हा. तामणी घाट उतरले की यू सी द डिफरन्स. लगेच लगेच डिफरन्स. कोकण सुरू होतं ना. कोकण. यू सी द डिफरन्स. यू फील या ह्युमिडिटी सुरू होतं त्या साईडला. चला या. हे एक तुम्ही खत वगैरे तयार करता का? हो, हे खत Yes, करतोय हे तयार. खूप मस्त. म्हणजे आता ही आपलं आमची स्वतःचं छोटीसा हे. आयडिया आहे, आम्हाला माहित नाही होतं. तिचं खूप मोठं प्लॉट आहे तिकडे US ला. अच्छा. शी इज यूज टू ऑल दिस ऍग्रिकल्चर अँड दिस. Oh, that's good. भेटवणार मी तुम्हाला. हा. म्हणजे आता आपण त्यांच्या फॅमिलीला भेटतो. क्षमाताईंची मुलगी जवळजवळ 20 वर्षांनी असं इतकी मोठी सुट्टी घेऊन त्यांचे जावई आणि ते आलेले आहेत. त्यामुळे अर्थात अभिजात मराठी फिल्मीवर पहिल्यांदा दिसणार आहे त्यांची मुलगी. अरे ती पण खूप बापरे. एक्साइटेड आहे आपल्याला भेटायला. चला. या हा आमचा कमळाचा मला पॉन्ड, इथे जे वॉटर आहे लिली. ते काहीतरी भन्नाट आहे. म्हणजे हे पाहायला आम्हाला कुठेतरी जावं लागतं मुंबईत. पण हे बघा, इथे छान कमळं फुललेली आहेत आणि इतकं सुंदर घराच्या आवारात हे केले ना क्षमाताई, खरंच. याला That's a पण view. छान. जवळजवळ 7-8 वर्ष प्रयत्न झाले. हो. कधी कधी मरायचं, मरायचे, कधी काय. मासे पण आहे आतमध्ये. मासे Oh. टाकले आहेत. फायनली ते आता 3-4 वर्ष झाले ते जमलंय सगळं. मस्त, त्याचे मस्त. टेक्निक. म्हणजे मला पावसात इकडून आठवतंय ना, पाणी हे बोलत होतो मी ना. इथून येतं. हा. इथून जात इथून असेल. इथून वॉटरफॉल वाव. खूप force. आणि तो solid सगळा वाटत आम्ही असेल. ताल बांधून घेतलाय, त्याच्यामुळे त्या फ्लो हा, होतो हा, आणि हे हा. छान छान मस्त. ह्याच्यात मासे, हा मगई पानाचा वेल. आम्ही जेवण झालं की ह्यातलं पान खातो मस्त. खरंच हे. हा, हो, हो. पान. ते मगाई पान. मगई पान, हो. मगई जोडी असते ना. येस येस येस. दिसलं. हा. दिसल्यावर कळतंय ते. हे गुलाब सगळे इकडे, इथे गुलाब लावलेत. यात डेकोरेटेड बऱ्याच वस्तू आहेत तुम्ही हो, इथे. मी तुला मूर्ती सांगितलं ना, आणि मला फार आत्ता हे मी केलं. माझ्या सासूबाईंची जुनी परात होती, हा. तर त्या परातीचं मी बर्ड्स साठी हे केलं. वाव. बर्ड बाथचं हे छोटस. सुगंधित पाणी पितात ते. म्हणजे पक्ष्यांना पक्ष्यांना पाणी आंघोळ काय. करतात मस्त, पंख बिंख हे हो? करून. वाव. बघायला किती सुंदर वाटत असेल ना. आणि हे पण लावलंय नेस्ट वेस्ट ना. खूप अच्छा. अंडी आहे आतमध्ये छोटी हा? छोटी. हो. वाव. हे open प्रत्येक झाडाला आपण प्रत्येक झाडाला लावलंय लावलंय. bird nest अच्छा. आणि अंडी आहे त्या. इकडे इकडे पाठीमागे पण तिकडे मस्त. पण लावलंय माझं. सुंदर. इथे सगळा हा डोंगर आहे, ह्याच्यावरती पण वॉटरफॉल होतात सगळे पावसात. तेच पाणी पावसात येतं सुंदर खाली दिसत येतं. असेल तेच हे. पाणी इथे येतं. पावसात सुंदर दिसत हो असेल. हो. हा झुला आपण जोधपूरहून आणलाय. कसा आणला? म्हणजे courier हे आर्ट डायरेक्टर art होता. करून हा, दिला, तो हे आता पाठवून नाही, दिला. तो, is no more.
तो बोलला होता आय डोंट नो हाऊ नाही माझं मधुबालाचं शूटिंग होतं, त्याचा तो आर्ट डिरेक्टर होता. Okay. आणि त्यांचं दुसऱ्या शोच्या शूटिंगसाठी गेलं होतं, तर मी त्याला रिक्वेस्ट केली, म्हटलं बघ काही अँटिकमध्ये असेल तर. आणि मग हे पण सगळं, ह्या ज्या प्लेटा आहेत ह्याचा उपयोग असा आहे की ह्याच्यात लवंगा वेलदोडे वगैरे ठेवायचे. आणि त्याचा स्मेल येतो का असं नाही, म्हणजे नाही. अशासाठी? ते की बसून बसून खाण्यासाठी? खायचं असं. अच्छा, मला वाटलं स्मेल वगैरे काय नाही कशासाठी? नाही, बसून खाण्यासाठी हे आहे. ओ वाव, तर हा झुला आमचं जोधपूरचं आहे. मस्त. ही खाट पण अशी जुनी घेतली आहे आम्ही. हो, हे पूर्वी आपल्याला जास्त बघायला मिळायच्या. सुंदर. आणि केतकी, हो, निखिल, आता तुम्हीच इंट्रोड्यूस करा. अमेरिकन इंडियन हा आमचा जावई. both are based in USA. He's an engineer, she's a doctorate PhD. आणि मला वाटतं 20 वर्षांनी ती अशी हो, निवांत 20 राहायला आली आहे वर्षानंतर ना? हे दोघंही. दोघं पण दोघंही. हा तर आमचा निखिल तर अगदी 8-10 दिवसाच्या ते सुट्टीसाठी पुणेकर येतो. आहेत हा, ना? पुण्याचे. पुण्याचे, Typical पुण्याचे. पुणेकर. सो पुण्यात असं काही वेगळं बघायला तुम्ही सिटीत राहिला असाल ना, पण हे असं आपल्या सासूबाईंनी केलंय तर कसं वाटतंय वेगळं पुण्याच्या आम्ही जवळ? आता ऍक्च्युली तेच डिस्कस करत होतो की आम्ही कुठले इव्हेंट्स जे मम्मा बरोबर शेअर केले ते हा. इथे बोलायचे. आमचं तिघांचं ऍक्च्युली खूप वेगळं आयुष्य आहे US मध्ये. हम्म. ही येते छान 3-3, 4-4 महिने आम्ही हो, हो. कॅम्पिंगला जातो. आम्ही म्हणजे खूप आउटडोर गोष्टी करतो. मी स्वतः फार्मर आहे, तर ती आली की खूप छान आम्हाला फार्मिंग म्हणजे मध्ये हेल्प करते. आम्ही कॅम्पिंगला जातो, ती टेंटमध्ये राहते आमच्याबरोबर 2-2, 3-3 दिवस. आम्ही दोघी हवाईला फिरून आलोय. तर तिचं हे एक व्हर्जन आहे, बट शी सो वर्सटाईल आणि शी सो फ्लेक्सिबल की ती तिथे येऊन ती टेंटमध्ये पण छान राहते आमच्याबरोबर. आम्ही तिघांनी मोठी रोड ट्रिप केलेली, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो आणि सगळीकडे 17-18 आवर रोड ट्रिप होती ती. त्याच्यामध्ये लाईक अ चॅम्प. सो बेसिकली शी इज नॉट अ सासूबाई और मदर, शी इज अ फ्रेंड. आणि आम्ही तिघं खूप छान फ्रेंड्स म्हणून हँग आउट करतो. अँड वी हॅव अ रिअली अमेझिंग He रिलेशनशिप. asked question to Nikhil. I will answer for this. Is a very feminist household, so all the Yeah, women yeah, talk. yeah. It's a Oh. very feminine चालत नाही and ते. हो. हो, असं काही नाही हा. कारण म्हणजे वा. मेट्रिलिनियलच आहे. ती आहे, मी आहे आणि माझी मोठी बहीण आहे. सो मोस्टली इट्स अ व्हेरी मेट्रिलिनियल, फेमिनिन अँड फेमिनिस्ट हाऊसहोल्ड. सो आर मेन त्यामुळे ते थोडेसे मग सपोर्ट बॅकफुटला असतात पण सपोर्टिव्ह आहेत ते सगळे. पण निखिल, तुम्ही पुणेकर आहात आणि असं पुण्याच्या जवळ मुळशीमध्ये क्षमताईंनी हे सगळं केलंय. तुम्ही जेव्हा पाहिलं फर्स्ट टाइम काय वाटलं तुम्हाला? सो ओव्हर द इयर्स 14-15 years पासून इकडे हळूहळू येतोय आम्ही. अँड द ट्रीज, द लँडस्केपिंग एवढं इव्हॉल्व होत आहे. इट्स लवली. अँड देन द थिंग्स शी पिक्स अप फ्रॉम द US, ते बर्ड हाऊस. हो, So हो. she has an eye for decorative stuff and the plants. So it's a beautiful amalgamation of what she sees in the US as well as Maharashtrian traditional architecture. कारण की आमच्या रोड ट्रिपला पण हो. त्यांना खूप सह्याद्रीचं पॅरलल्स वाटलेले आहेत. हो. आणि it was lovely to spend time against both the landscapes and backdrops. So it's really तिकडे पण homecoming in every हा, sense. आम्ही पण बऱ्याच होमस्टे मध्ये आपण त्या रोड ट्रिपला राहिलो होतो. मला खूप Earthship. असं अर्थशिप, सस्टेनेबल हाऊसेस वगैरे ते सगळं बघून मी मग इकडे ऍड करते सगळ्या गोष्टी. आपण आवडतं बसूया मला. आणि गप्पा मारूया. Yeah. एवढी Yes. फॅमिली आपल्या सोबत आहे आज मस्त. सो ही आहे शमा देशपांडे आणि साई बल्ला सरांची फॅमिली. त्यांची मुलगी सुद्धा आहे आज, केतकी आणि निखिल जावई. आणि खूप वर्षांनी ते दोघे इथे एन्जॉय करायला आलेत अमेरिकेहून. सो शमाताई, पहिला तर प्रश्न, मी जसं इंट्रोडक्शनला म्हटलं की तुम्ही जसं फार्म हाऊसबद्दल बोलला होता, तुमचे काही रील्स मी पाहिले, व्हिडिओज पाहिले फेसबुकवर. आणि सो मला एक ना आकर्षण लागलं कसं असेल बघायचं. आणि इथे आल्यावर खरंच म्हणजे एकदम अट्रॅक्ट होतो ना आपण निसर्गाकडे, तसं झालंय. मला तर पहिलं सांगाल की तुम्ही म्हणालात की
इतक्या जमिनी पाहिल्या, सरांना पण हैराण केलं होतं आणि फायनली ही जमीन फिक्स केली. काय क्लिक झालं तुम्हाला इथे? ॲक्च्युली ना मला काहीच कळलं नाही आणि मी तो निर्धार करूनच आले की आज जर जमीन आपल्याला नाही पसंत पडली, कारण त्याच्या आधी 2.5-3 महिन्यात त्यांनी मला खूप प्लॉट्स दाखवले होते, नाही जर पसंत पडली तर आयुष्यभराची चौकडी मारायची या मॅटरवरती. मी ना आयुष्यात स्वतःला असे टास्क देत असते की हे झालं तर ठीक आहे, नाही झालं तर विषय सोडून द्यायचा, किंवा हे केलंच पाहिजे, हे करूनच दाखवीन मी. तसं मी स्वतःला तो टास्क दिला होता. आणखी मला वाटतं ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असेल की आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्या विषयावरती परत काही बोलायचं नाही आहे. तर ते पण एक रिझन असेल की मला ते उभ्या उभ्याच असं झालं की नाही, ही जागा पाहिजे आपल्याला आणि ही घ्यायची, आणि याच्यात सगळे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि ती अक्षरशः 10 मिनटात मी डन केली. त्या जो हे होता ओनर त्याचा, त्याला म्हटलं मी ही घेणार जमीन. मग मी मागे पुढे काही बघितलं नाही आणि खरंच लाभली मला ही वास्तू. आणि असं म्हणतात की एक सपोर्ट हवा असतो ना, हो. तो नेहमी तुमच्या नेहमी. backendला आहे. तर नेहमी. त्यांच्याविषयी काय सांगाल की मी असाच पडत नाही, फाइनली काय झालं ना, फाइनली बाबा ऐसे ऐसे हो गया, अभी बचा लो मेरे को, ऐसे ऐसे हो गया, कुछ बचा लो, तेव्हा येतो. नाहीतर हे छोटं छोटं काम, ऑल द क्रेडिट गोज टू हर. वॉट एव्हर यू कॅन सी द हाऊस ना, बघतात ना तुम्ही, Thank you. सगळं क्रेडिट. नाही नव्हतं, एक फक्त असं म्हणजे स्लोप लँड होतं, त्याला काही सगळं नाही. लेवल केतकी होती बरोबर माझ्या. आम्ही हा दोघी आलेलो, Yes. खूप पाऊस होता हा. आणि 2 लेवल्स होते आणि घे ते बेटा. सांगत होते की आपण लेवल करूया त्याला, आणि वी डिसाइडेड की नाही, जसं नॅचरली आहे तसंच ठेवूया स्लोप वरती. आणि म्हणून हे 2 लेवल्स आहेत, की एक बॉटम लेवल आणि वरचा लेअर, तो एकदम नॅचरली तसाच होता. बट पाण्या पावसाचं हिने एकटीने होऊन सगळं, अरे. कारण आम्ही बघतो इतक्या वर्षांनी, ऑल द प्रोग्रेस इज ऑल डन बाय हर. अँड या, शी इज अ व्हेरी बॅड ॲस पर्सन, बॅड ॲस लेडी. पण त्याच्यामध्ये इतक्या वस्तू मी पाहतेय ना घरामध्ये, ज्याच्या मागे एक स्टोरी असं वाटतं प्रत्येक गोष्टी मागे. मग तुम्ही आता झुल्याबद्दल बोललात हो, की हो. तो तुम्ही कुठून आणला ते सांगितलं, पण तरी अजूनही काही गोष्टी मी पाहते ज्या आम्ही प्रेक्षक हो तुम्हालाही दाखवणार आहोत, पण त्या मागेही एक स्टोरी आहे. तर मग प्रत्येकामागे काय, आता तुम्ही सांगत होतात की एक इथून आणलं, हे तिथून आणलं, तर मला त्याची एक गोष्ट सांगाल. स्टोरी म्हणजे असं की माझं जे आर्किटेक्ट आहे भारत बहेती म्हणून, तर ते लॉरी बॅकरचे फॉलोअर्स आहेत. अच्छा. म्हणजे ते त्यांच्या आर्किटेक्चरच्या प्रमाणे कन्स्ट्रक्शन्स करतात. तर मला त्यांचा तो कॉन्सेप्ट खूप आवडला. एक तर एक्सपोज ब्रेक्स, शहाबाद, कोटा, आणि एका Whatever materials हा, you हा. get surrounding मध्ये त्याच्यातच घर बांधायचं, बाहेरून नाही घे काय. आणि गांधीवादी ना, की आ. 5 किलोमीटरच्या कक्षेमध्ये मिळणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर बांधायचं, म्हणजे लोकल लोकांना हे मिळतं, लेबर मिळतं, पैसे रोजगार मिळतात मिळतो. ते. हा. दुसरी गोष्ट म्हणजे एका जुन्या वाड्याचे दरवाजे, खिडक्या, ग्रिल सगळंच्या सगळं आम्ही विकत घेतलं. ओ, आता जुन्या ह्याच्याप्रमाणे त्या खिडक्यांना गजाचे हे आहेत, त्यामुळे हो. मला ग्रिल लावायला लागली नाही. लागली नाही, बरोबर. दारं खिडक्या माझे जुने सागाचे आहे. हे जे ग्रिल आहे हे जवळजवळ असंच 1 सेंचुरी म्हणणं तू 100-1 वर्ष जुनं आहे. हो. हे ग्रिल जे आपण लावलंय ते, हो. आणि दरवाजे वगैरे सगळं आम्ही असं त्या वाड्यात, मला वाटतं तुमचा हा दरवाजा तर वाड्याचा दरवाजा वाड्याचा तसाच तो feel तर होतोय. आता असा मिळत पण नाही. मिळतच खिडकी नाही. आणि तसं दरवाजे मिळतच ते म्हणजे अगदीच करून घेतला तर मिळत असेल तर, तरच. अदरवाईज तुम्हाला असा भाग नाही, बघायला नाही, मिळणार नाही. नाही. तर तो अख्खा दरवाजा आम्ही तसाच घेतला. त्याला पण अशा सगळ्या जाड्या जाड्या लोखंडाच्या कडया, आणखी साखळ्या वगैरे असं सगळं आहे त्या दरवाजा लावलेलं. मुख्य माझं सगळं ग्रिलचं, मग हे चोर सुद्धा नाही कापू शकणार इतकं त्या सॉलिड गज आहेत, गज आहेत, बरोबर. इनबिल्ट आहेत त्या खिडकीला लावलेले. तर मला ते सगळं आवडतं. तांबं, पितळ, माझ्या घरातला सगळा स्वयंपाक आजही मातीची भांडी, कास्ट आयर्न, लोखंड, पितळ त्यातच होतो. नॉनस्टिकमध्ये माझ्या घरातला स्वयंपाक होतच नाही. मला शक्य झालं असतं तर मी चुलीवर पण स्वयंपाक केला असता. ओ, मला खूप आवड आहे. मी केतकी आईची ही बाजू त्या ह्याच्यातनं अजून बाहेर बाहेर निघाले नाही आले. नाहीये. पण आईची ही बाजू कशी आवडते किंवा काय, कारण तुम्ही दोघंही तर अमेरिकेत राहता, सो सगळं आपण एकदमच छान अपग्रेड ह्याच्यात राहिल्यानंतर आत्ता ही जी आहे
जी आपली जी परंपरा आहे ती आईने टिकवली, काय सांगशील? यु नो ॲक्च्युली ती आधीपासूनच म्हणजे आमची फॅमिलीच अशी होती थोडी आर्टिस्टिक आणि यु नो एस्थेटिकली. आम्ही जेव्हा लहान पण होतो तेव्हा पण तिचं नेहमी असं छान यु नो स्वदेशी खादी ग्रामोद्योग म्हणजे त्या तशा एस्टॅब्लिशमेंट्समध्येच आम्ही जायचो. आणि आता मी आणि ती आम्ही दोघी खूप ॲविड गार्डनर्स आहोत. ह्या प्रॉपर्टीचं ज्यांनी लँडस्केपिंग केलं आहे त्यांच्या थ्रू मी पर्माकल्चर केलं, तर ह्या घरी खूप ते पर्माकल्चरचे प्रिन्सिपल्स ऑलरेडी दिसतात. सो तिची म्हणजे ही जी तिची मेंटॅलिटी आहे ती फक्त ह्या फार्म हाऊसपर्यंत लिमिटेड नाही आहे. ती तशी तिच्या एव्हरीडे लाईफमध्ये पण ती ते प्रिन्सिपल्स खूप अप्लाय करते. तिचे जे पॉलिटिक्स आहे, तिचे जे आयडिओलॉजी आहे, हाऊ यू लुक ॲट यू नो पीपल फ्रॉम द मायनॉरिटी, हाऊ यू हेल्प ईच अदर, ते सगळे तिचे म्हणजे पॉलिटिक्स तिचे खूप छान आहेत. सो इट्स इम्प्रेसिव्ह. आय लर्न अ लॉट फ्रॉम हर, शी लर्न्स अ लॉट फ्रॉम मी, अँड टुगेदर लाईक यू नो वी हॅव अ रिअली वंडरफुल रिलेशनशिप. सो तिचे ते ओव्हरऑल तिचं लाईफस्टाईलच तसं खूप अर्धी आहे आधीपासूनच. इट्स आणि हे जे घर आहे दॅट्स द एक्सटेन्शन ऑफ हर थॉट्स. ती खूप वर्षापासून शोधायची. बीचवर आम्ही मुरुड जंजिराला बघितलेलं, आम्ही बोर्डीला बघितलेलं, पण आय थिंक मुळशीमध्ये काहीतरी ती खास बात आहे. ते इकडची जमीन पण थोडी यु नो जास्त फर्टाईल आहे आणि म्हणजे ते सगळं तिचे जे ड्रीम्स आहेत ते फायनली यु नो मटेरियलाइज झाले तिथे. म्हणजे आम्ही फार काठाडे आहोत. आतापर्यंत आम्ही काठापदराशिवाय साड्याच नाही नेसलो. फार सुती, फार हे सगळं खूप खूप आवडतं. निखिल, तुम्ही काय सांगाल की आत्ता जी म्हणजे सासूबाईंची जी आवड आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि तुम्ही जसं राहता आता US मध्ये, टोटली सिटी काइंड ऑफ कल्चर, पण तुम्हाला आवड आहे तुम्ही म्हणालात तसं, आत्ता इथे आल्यानंतर इंडियातलं हे वातावरण कसं वाटतंय? So, US मध्ये one thing about auntie is that she's very open-minded. कॅम्पिंगसाठी त्या एवढ्या उत्सुक असतात. दॅट इज आवर ॲन्युअल रिच्युअल. आणि आम्ही लेकवरती कॅम्पिंग करतो, स्विमिंग करतो, बार्बेक्यू करतो. सो शी लव्ज न्यू एक्सपिरियन्सेस अँड कमिंग हिअर इट फील्स लाईक she got a lot of those experiences here. She built the lawn that way आणि outdoor seating, eating outside, where आत जास्त वेळ इकडे काढावासा वाटतच नाही because outside space is so enriching and fulfilling. So I mean it feels like home away from home for sure. So it's lovely. तिथे पण त्यांचं असंच आहे. इट्स अन ओपन कुठे? US कान्सस. US म्हणजे काय सिटी नाही, आम्ही खूप रुरल US मध्येच राहतो. मिडवेस्ट मध्ये आर्कन्सा फक्त 90,000 लोक आहेत आमच्या. हो, तर आमचं टाउन ऍक्च्युली मुळशी सारखंच आहे. तर पण तिने आमच्या लाईफमध्ये खूप इंटरॅक्ट केलंय. कारण ती येते, मम्मा येते 3-3, 4-4, ती एकदा आली की मग मी सोडत नाही. म्हणजे आता तू इथेच राहा. आणि मग मी ह्याच्याशी बोलत पण नाही. आम्ही दोघीच गप्पा मारतो, आम्ही वॉकला जातो. म्हणजे लिटरली आम्ही हवाईला दोघी गेलेलो मदर डॉटर ट्रिपला, त्याच्यात तिने 25,000 स्टेप्स रोज ती चालत होती माझ्याबरोबर. सो खूप म्हणजे शी लुक्स लाईक अ पेटीट स्मॉल पर्सन, पण तिचा जिगरा, तिची स्ट्रेंथ काहीतरी इट्स अनरियल. की म्हणजे मोठ्या अशा पुरुषांना पण लाज वाटेल एवढी ती यु नो फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली स्ट्रॉंग आहे. तिची जर्नी पण आणि अशी आहे, ती कशी स्ट्रेट नाही आहे की फार्म हाऊस हवंय, हे हवंय, ते हवंय. नाही, तिने ते सगळंच तिला खूप झगडून तिला मिळायला लागलं. म्हणून हर path is very like curvy and meandering. It's not a straight path which gives her more edges. म्हणून तिच्यात एवढे यु नो वेगळे वेगळे रूप आहेत. तुम्ही काय सांगाल मॅमचं जे एक वागणं म्हणजे त्यांच्या दिसण्यात पण एक शांतता आहे, एक संयम आहे, आणि त्यांच्याविषयी काय सांगाल? टू बी ऑनेस्ट, मी परत बोलतो मराठी, माझं इतकं शुद्ध मराठी नाही आहे, मी बोलतो. टू बी ऑनेस्ट, मी हजबंड मटेरियलच नाही. मी whatever, she has tamed me a lot. मी असं आहे वॅगोबाउंड, चल थिएटर करायचं, निघायचं, शूटिंग करायचं.
4 वाजेपर्यंत मित्रांबरोबर बसायचं. बट शी इज द वन who said this is your family life. She is your daughter. You have daughters. You have grandchildren. मी सगळं क्रेडिट ऑनेस्टली हिला जातं. मी येतो इकडे अँड एव्हरीथिंग दिस इज बिकॉज ऑफ हर. दिस इज बिकॉज ऑफ. म्हणजे आपल्या इंडियन फॅमिलीमध्ये कसं आपण वी आर सच अ पेट्रियार्कल फॅमिली की आपलं एक हेड म्हणजे फादर असतो. इकडे हेड ही आहे. इकडे हेड ही आहे. नाही तिकडे पण हेड ही तीच आहे. इकडे पण हेड तीच आहे. आणि ती मला दुबईला राहते मोठी. तिकडे पण हेड तीच आहे. बिकॉज ऑफ हर की Probably. अंडरस्टँड दॅट यू नो म्हणजे इन अ ट्रू सेन्स द वुमन पॉवर आणि हाऊ टू यु नो हाऊ अ फेमिनाइज्ड हाऊस होल्ड शुड लुक लाईक. कारण आता इंडियामध्ये पण आम्ही आता तू विचारतेस की तुम्हाला काय वेगळं वाटतंय काय वेगळं. आम्ही खूप इम्प्रेस्ड आहोत की आपली जी ही इकॉनॉमी आहे ती किती फिमेल लेड आहे. म्हणजे राईट फ्रॉम यु नो आमची जी वॉचमॅन आहे पुण्यात जे सिक्युरिटी आहे तिथे पण बायका छान त्या सिक्युरिटीचा युनिफॉर्म घालून म्हणजे किती फेमिनाइज लेबर आहे. हाऊस होल्ड लेबर डोमेस्टिक लेबर जे अनपेड सगळं काम असतं ज्याला काही पैसे मिळत नाही ते काम शिवाय जाऊन बाहेर इकॉनॉमीमध्ये पण काम करतायत. तर आय थिंक यु नो माय मॉम इज अ प्रूफ ऑफ इंडिया अँड शी इज सिम्बॉलिक ऑफ इंडिया की हाऊ इंडिया इज सच अ विमेन लेड इकॉनॉमी. आपलं घर बंद पडतं जर बायकांनी काम नाही केलं तर इन अ ट्रू सेन्स यु नो दिस हाऊस अँड दिस हाऊस होल्ड रिप्रेझेंट्स दॅट मेंटॅलिटी अँड दॅट आयडिया दॅट दिस इज ट्रुली अ विमेन्स लेड इकॉनॉमी. म्हणजे आमच्याकडे जेवढे एम्प्लॉईज आहेत ते माझे फॅमिली मेंबर्स आहेत पण त्यापेक्षा जास्त मी प्रोटेक्टिव्ह आहे त्यांच्या बायकांबद्दल. म्हणजे त्या भरपूर म्हणजे लाडाच्या आहेत माझ्या. मला त्यांना पॅम्पर्ड करायला खूप आवडतं. बांगड्या पाहिजेत का तुला तुला चपला आणू का मुंबईवर चपला आहेत की नाही. म्हणजे हे सांगण्याची गोष्ट नाही आहे केलं तर सांगायचं कशाला. पण मला त्यांना पॅम्पर्ड करायला आवडतं त्या बायकांना. माझ्या घरातल्या बायका माझ्या सख्या आहेत. त्या म्हणजे बायका बोलणंही चुकीची गोष्ट आहे. त्या सख्या आहेत. ती पण माझी मुलं आहेत की माझी मुलं 7 समुद्र पलीकडे आहेत पण ते लोक मला जपतात. तर ते म्हणजे माझे अगदी ओ माय गॉड खूप खूप मी इमोशनल. आणि इथेच आहेत ते सगळे इथे मुंबईच्या घरामध्ये ज्या आहेत पुण्याच्या घरात इथे आता मी ओळख करून देते. म्हणजे त्यांच्या नवरा काही झालं तरी त्या बायका मला मग मी सारिकाला सांगितलं बघ तुला त्यांनी त्रास दिला मला फोन करा मी बरोबर त्याचा क्लास घेईन. म्हणजे अशी मी प्रोटेक्टिव्ह आणि हे प्रॉपर्टी साहिल दत्ता आणि सारिका स्टे डाऊन देअर सर्वंट्स क्वार्टर्स आहे तिकडे. सर तुम्हाला मला विचारायला आवडेल की मॅम अशा खूप शांत आणि आहेत कधी चिडतात का? खूप 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 माहित नाही कोणाला. कारण मी त्यांच्याबद्दल त्यांची मुलाखतीच्या निमित्ताने पहिल्यांदा भेट झाली पण आम्ही असे कनेक्ट झालो की आम्ही दोघी खूप वर्षांपासून एकमेकींना ओळखतोय. मी त्यांचे खूप इंटरव्ह्यूज केल्यात. असं खरं नाही झालंय पहिलीच ती मुलाखत होती. त्यामुळे मला त्यांची एक वेगळी बाजू माहिती आहे. पण ॲज अ हजबंड किंवा ॲज अ डॉटर तुला पण एक वेगळी बाजू माहिती असेल. आई चिडली की कशी असते आणि बायको चिडली की कशी खूप जास्त होतं. अँड आय एम द फर्स्ट गाय टू से सॉरी टू. तिकडे पण तसंच आहे मला वाटतं. ती चिडते वगैरे पण शी इज व्हेरी फेअर पर्सन. तिचा पॉइंट बरोबर असतं आणि शी रिअलाइजेस इफ इट ऑल शी इज रॉंग शी कम्स अँड टेल्स मी चुकलं माझं सॉरी. मी तिला आय डोंट हॅव टू टेल हर की हे केलं होतं ते केलं होतं. ती सिट्स डाऊन रिअलाइजेस कम्स रुमिनेट्स अँड कम्स अँड टेल्स सॉरी माझं चूक झालंय आय एम सॉरी. आणि म्हणजे तो जो शांतता दिसतो ना तो ऍक्च्युली म्हणजे इन हर एव्हरीडे लाईफ ती खूप प्रोसेस करते गोष्टी. तिने काय बोलली आहे किंवा ती काय विचार करते. ती स्वतःबरोबर एकटी बरोबर ती बसू शकते स्वतःच्या विचारांबरोबर की मी माझ्या आयुष्यात म्हणजे माझे काय विचार आहेत मी कशी वागली कोणाशी. म्हणजे शी इज अ व्हेरी जस्ट अँड अ फेअर पर्सन. कारण तिचे तसे हे पण एक्सपिरियन्सेस पण तिचे तसे झाले. शी हॅज गॉन थ्रू लॉट ऑफ थिंग्स इन हर लाईफ. The first time I met her on the sets of Kutum, I was not aware she was a widow. And I was not, मला माहीतच नाही होतं राजा गुजरावीची मुलगी. खरंच. She was a star. I was just a newcomer. Kutum, I was playing her husband
अँड शी वॉज अ स्टार. आशीर्वाद, घर एक मंदिर हे सगळं शो आणि ॲटिट्यूड पण होतं की मी स्टार आहे. आणि मी आय वॉज वन ऑफ द शाय गाय, काय बोलायचं, स्टार आहे शमा देशपांडे. नंतर मला वाटतं कुटुंबचं फर्स्ट पूजा होतं, मुहूर्त शॉट होतं, जीतूजी आले, जितेंद्र आले. जितेंद्र, मी बोला था होगी स्टार यार, मेरे को नहीं बात करना है, होगी स्टार, अब बड़ी है, अभी हस्बैंड एंड वाइफ का रोल कर रहे हैं हम लोग, फिर भी बात नहीं कर रही है, ठीक है यार, ॲटिट्यूड आहे, ठीक आहे. जीतूजी आले सेटवर आणि पूजा केलं, सगळं झालं. सगळं ते मराठी खूप चांगलं मराठी बोलतात जितेंद्र. ते आले हिच्याकडे आणि तुम्ही राजा गोसावीची मुलगी ना? ती बोलली हो. अँड दॅट वॉज शॉकिंग. हो, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला माहितच नाही, कोणाला माहित नाही तिकडे. मी गेलो, आय एम सेईंग हाय टू यू, नॉट बिकॉज ऑफ यू बट बिकॉज ऑफ दॅट ग्रेट ॲक्टर राजा गोसावी. मला रिस्पेक्ट वाढला अँड हाईट ऑफ, ह्याचं काय कोणाला बोलली नाही. मला वाटतं तुझा इंटरव्ह्यू बघितलं ना, कोणता लास्ट दिल के करीबच्या नंतर लोकांना माहित पडलं की राजा गोसावीची मुलगी आहे. दॅट इज व्हॉट शी इज अ सेल्फ मेड वुमन आफ्टर गोईंग थ्रू ऑल दोज टर्मॉइल्स, पेन, हे सगळं. शी स्टूड अ ग्राउंड. ह्यांना एज्युकेशन दिलं आणि चांगलं एज्युकेशन दिलं. ही असो, जुई असो, मोठी असो, शी इज अ डॉक्टरेट टुडे. ती MBA आहे, HRD मॅनेजर आहे, शी इज अ डॉक्टर, शी इज अ प्रोफेसर. व्हॉट एल्स वन शुड आस्क फॉर यार. है ये लड़की नहीं बोल रहा हूँ, ये मेरी बीवी जो है. थँक यू. ये बच्ची है, गुस्सा होती तो बच्ची है, ये बच्ची है. तुला कसा एक्सपिरियन्स म्हणजे? मी इथे US ला जायच्या आधी, बिफोर आय वेंट फॉर हायर एड, मी AD होती, असिस्टंट डायरेक्टर होती बालाजी मध्ये होती मी. पण नाही म्हणजे तेव्हा मम्मा तिथे काम करायची, तिचं सिरियल मध्ये तिचं खूप एस्टॅब्लिश होती. तर मी त्याच इंडस्ट्रीमध्ये, मला कॉस्ट्युम डिझाईनचं म्हणजे आवड होती, आहे अजूनही. पण तो एक फिल्मीपणा जो असतो फिल्मी लोकांमध्ये, तो आय डोंट नो हाऊ शी हॅज एस्केप्ड. मे बी ते सेकंड जनरेशन फिल्मीनेस आहे की तिचे वडील ह्या इंडस्ट्रीमध्ये होते म्हणून तिने ते सगळं खूप जवळून बघितलंय. आणि ते खूप, सॉरी टू से, ते खूप अगली आहे. ते नार्सिसिझम आणि ते जे फक्त फिल्मीच गोष्टीबद्दल लोक बोलू शकतात. ती अमेरिकेला आली की तुम्ही म्हणजे इमॅजिन पण नाही करणार, ती एवढी लांब पळून येते त्या लाईफमधनं. आणि तिला बेसिकली अमेरिकेत येऊन तिला घराची कामं, घरकाम, आणि माझ्या गार्डनमध्ये तर ती जायच्या आधी ती खड्डे खणत असते. आम्ही झाडं लावत, ती मोठे मोठे खड्डे खण करते. असं काही नाही आहे तिला की मी इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मला इथे कोणी ओळखत नाही. इनफॅक्ट शी लव्स दॅट काइंड ऑफ सिम्पल लाईफ. आणि म्हणून ती आय थिंक इथे येत असते. तुला सांगते प्रणाली, मला हे घर का मेरे दिल के करीब आहे सांगू का, की इथे मी 12, 15, 16 वर्ष जुनी नाईटी घालून अख्खा दिवस मी इथे वावरू शकते. अंधार झाल्यानंतर मी रस्त्याने वॉकला जाऊ शकते. नो मेकअप, चांगले कपडे. मुंबईमध्ये कसं थोडं तुम्हाला 4 लोक ओळखतात म्हणून जरा बरे कपडे घालून शॉपिंगला तरी जावं लागतं. सॉरी, USA ला जात होती. मध्ये पण ओळखतात. मी बोलतो, आय एम कमिंग टू दॅट. डॅलस मध्ये काहीतरी इमिग्रेशनचा प्रॉब्लेम झाला हिचा, काहीतरी प्रॉब्लेम झाला माहित नाही. हिला साईडवर पाकिस्तानी कपल तिकडे त्या साईडला होते. And one of that man out there, he went to the immigration officer and he said, "Who famous bhai hai? She's an actress from India." You don't know. You don't was know. Pakistani. He was a Pakistani. पाकिस्तानमध्ये बहुतेक आपलं सिरियल बघतात, नाही तर नाटक, ते नाटक म्हणतात. आप नाटक वाले है ना, वो इंडिया से हैं. सो या इन अ वे माझे अरब फ्रेंड, हो, आम्ही मग वायोमिंगला गेलेलो स्कीइंगला. तिथे एक नेपलीज रेस्टॉरंटमध्ये आम्ही खायला गेलो. तर ते ओनर आमच्याशी गप्पा मारत होते. त्यांनी विचारलं तुझे आई वडील काय करतात. मी बोलली ते सिरियलमध्ये. अच्छा, मेरी मम्मी माय मॉम वॉचेस सिरियल, शो मी हर फोटो. आय शोड माय मॉम्स फोटो टू द किचन स्टाफ. आणि ते ओरडायला लागले बिकॉज ते लाईक आम्ही खूप मोठे फॅन आहोत. सो बेसिकली आय डोंट थिंक की तिलाच माहिती आहे की म्हणजे जे सेलिब्रिटीज असतात किंवा जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतात, इट्स लाईक युअर गॉड्स चोजन पीपल.
यू हॅव दॅट काइंड ऑफ अ प्लॅटफॉर्म की तुम्हाला लोक ओळखतात, तुम्ही काय बोलतात, तुम्ही काय मानतात, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुमचा ते इन्फ्लुअन्स असतो पब्लिकवर. बरोबर. यू कॅन इन्फ्लुअन्स पीपल्स ओपिनियन, यू कॅन इन्फ्लुअन्स पीपल्स पॉलिटिक्स, अँड दॅट्स अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. अँड आय थिंक सेलिब्रिटीजला पण हे माहिती नसतं की त्यांच्यावर किती तो क्राऊन ऑफ थॉर्न्स असतो, की यू नो तुम्ही जे बोलता ते कुठेतरी खूप पब्लिक रीच असतं. सो आय डोंट थिंक तिला पण म्हणजे माहिती आहे की और ती ते एवढं सिरियसली घेत नाही की शी इज सो पॉप्युलर अँड शी इज सो दिस थिंग. बट आय फील लाईक मोस्ट सेलिब्रिटीज शुड बी अ लिटल बिट लाईक दिस. आमचा छोटा नातू माझा निश कोपरा दुबईला राहतो. एक दिवस तो ट्युशनवर गेला. ही वॉज हार्डली 6 or 7 years आय सपोज. आणि टीव्हीवर आमचा शो चालू होता तिकडे ट्युशन टीचरकडे. सो बोलला ही इज माय बजोबा. बजोबा मला बजोबा बोलतो. तो तोतला होता. आजोबा बजोबा. माय बजोबा अँड माय आजू देर. ते बोलले हॅट कोण नाही दे माय बजोबा अँड आजू प्लीज. देन ही कम्स होम. घरी आला तो. घरी येऊन फोन करतो मला बजोबा you people are big people. I am in August company. Everyone was saying nahi they are not. I told them today I am get me a photograph पाठव आणि मी उद्या जाऊन त्यांना दाखवणार हे बघ हे माझ्या माय विथ अलॉंग विथ मी. हे तिला माहित नाही. तिला खरंच ती स्टील देर. हे बघा लोक बघतात तिकडे बघून दे ना काय बी नॉर्मल अरे जवळ नाही. नाही कारण मी माझ्या वडिलांना असंच पाहिलं ना हो? की पप्पा घरामध्ये अरे राजा सर असेच होते. फार 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 सरळ साधा माणूस अगदी. पण ते तर म्हणजे एकदम स्टारडम. डायनिंग टेबल असताना सुद्धा लिटरली खाली मांडी घालून बसून ते जेवायचे. इतके साधे जेवण पण अगदी ठरलेलं आयुष्यभर. 2 फुलके, इतकासा भात, भाजी, 1 वाटीभर ताक बस. मुकुल अभ्यंकर एक रायटर आहे. खूप मोठा मराठी रायटर आहे. त्याच्याबरोबर मी काम करत होतो. एक शो होता कलर्सचा. तो आला माझ्याकडे. सर तुम्ही राजा गोसावीचा सन इन लॉ ना. मला बोललो सर एकदा भेटायला गेलो होतो. मी छोटं होते. कुठे मी बोलले दादरला. माझे बाबा घेऊन गेले. आपले ते राजा गोसावी. आणि राजा गोसावी कारण एक थैली होता हातमध्ये आणि पालक घेत होते तिकडे. इतकं सिम्पल. मी बोललो सर ते तुम्हीच का टीव्ही मध्ये. बोलो मीच बेटा. आणि थैली घेऊन एक पैजामा आणि ते काय बोलतात जब्बा. सच अ नॉर्मल. अँड मी बघितलं नाही त्यांना. आय थिंक ही एक्सपायर्ड इन 98. बट वेन एव्हर आय गो आय मीट सम मराठी आर्टिस्ट, मोठे आर्टिस्ट ना, द काइंड ऑफ रिस्पेक्ट आय सी इन देअर आईज. ओहो. अँड इट रिअली इलेट्स मी. इट रिअली इलेट्स मी. त्यांना स्वतःला स्वतःची ओळख नव्हती. इतके साधे होते ते. तर तेच आम्ही लहानपणापासून पाहिलं ना. आमच्या घरचं वातावरण कधीही फिल्मी नव्हतं. प्रचंड बाळभूत वातावरण. म्हणजे उन्हाळा आला की कुरडया पापड वगैरे ते सगळं वाळवणाचं गोष्टी करायच्या. आणि आजी पण अगदी सगळं म्हणजे सोहळ्यातला स्वयंपाक वगैरे असं खूप साधं वातावरण होतं आमचं. वर्षाला 4 ड्रेसेस शिवले जायचे आम्हाला. ते आलटून पालटून आम्ही घालायचो. पण काय मजा होती. 7 वाजता हौदावरती पाय धुण्याचा आवाज आला पाहिजे. पाय धुवून घरात येऊन शुभंकरोती, पाढे, रामरक्षा, मनाचे श्लोक सगळं. इतक्या बाळबोध वातावरणात आम्ही लहानाचे मोठे झालो. ही वुड हॅव बीन द मोस्ट हॅपीएस्ट मॅन टुडे. इकडेच येऊन बसले असते. अरे इकडेच येऊन बसले असते. मग त्यांचा खूप मोठा फोटो मी घरात लावलाय माझ्या पुण्याच्या घरामध्ये, त्यांच्या आणि आईचा. आणि तो मी म्हणजे सुतारांनी कार्पेंटरनी जेव्हा तो फोटो लावला तेव्हा मी त्याला सांगितलं खाली कर थोडा तो फोटो खाली. तो म्हणे नाही खूप खालच्या लेवलला. म्हटलं नाही मला माझ्या उंचीप्रमाणे फोटो पाहिजे. तो म्हणे नाही तो बरोबर दिसणार नाही. म्हटलं नाही अजिबात नाही, मी सांगते तसंच कर, तो खाली ठेव. कारण मी जेव्हा लॉक दरवाजा करून जाते तेव्हा आधी त्या फोटोला मी दोघांच्याही छातीशी माझं डोकं ठेवते. मला वाटतं की त्यांनी मला खुशीत घेतलं आहे. त्याला ते इतकं आश्चर्य वाटलं की म्हटलं नाही तो माझ्या लेवलला, की माझं डोकं त्यांच्या चेस्टपर्यंत पोचेल अशा लेवलला तो फोटो ठेवू म्हणून. की तू राजा सरांचे तू असशील ना म्हणजे तेव्हा जन्मलेली. हो आमचा ऍक्च्युली वाढदिवस पण आम्ही एकत्र सेलिब्रेट करायचो कारण खूपच जवळ होता. आणि जशी दादाजोबांची ही लाडकी होती तशी मी पण लाडकी होती. म्हणजे मी पण खुशी. इन्सिडेंट आहे ते काय
थमी थमी केलं होतं ना त्यांनी. नाही ते 100 रुपये देऊन काय ब्रह्माचं भोपळा ते तिला ना नाही काय नाही, इट्स अ व्हेरी सिली एपिसोड. मला पैसे दिलेले काहीतरी आणायला, 2 रुपयाचं आणायचं होतं काहीतरी, आणि ते बोलले चॉकलेट घेऊन ये. तर उरलेल्या मी 100 रुपयाचे चॉकलेट, ते तेव्हा खूप असायचे. निखिलला माहित होतं फेमिनिस्ट आहे, आईची लाडकी. आता काय झालं होतं, एक डिलिव्हरी बॉय आला होता आताच 2 weeks बॅक, आणि त्यानं मला ओळखलं, सर आप वो एक्टर है ना, वो उसमें आते हैं. बोला हाँ. ही पाठीमाग, मेरी माँ भी एक्ट्रेस है, दिखाई नहीं दे रही है. मेरी माँ भी एक्ट्रेस है. मेरा क्या फेमिनिज्म है. पण निखिल, तुम्हाला माहिती होतं आजोबांविषयी? मी हिला जेव्हा भेटलो तेव्हा राजा गोसावी असं नाव ऐकलं होतं, कारण की माझ्या घरी पण आई वडील आजी आजोबा संडेला मूवीज यायचे. आणि तेव्हा मी मराठी मूवीज नाही बघायचो, बट नाव खूप ऐकून होतं. सो आय न्यू दॅट आय एम एंटरिंग अ फॅमिली विथ अ लॉट ऑफ हेरिटेज अँड renowned personalities, but they are very down to earth and no airs at all. So I immediately felt at home. They are so warm and so lovely. So it was just lovely in every sense. पण आजोबांचा फोटो जेव्हा पाहिला, ते हँडसम होते खूप, असे हाईट बॉडी आणि त्यांची राहण्याची एक पद्धत आणि ही टिपिकल हेअरस्टाईल वगैरे, ते जेव्हा बघितलं तेव्हा काय एकंदरीत इम्प्रेशन काय होतं, फर्स्ट इम्प्रेशन? फोटो बघून मला रेकग्नाइज झाले ते, कारण की आमच्याकडे दूरदर्शन असायचं लहानपणी. सो संडेला ते मराठी मूवीज नेहमी यायचे. सो आय कुड इमिजिएटली रेकग्नाइज, एस्पेशली विथ दॅट महाराष्ट्रीयन टोपी विच वॉज हिज पॉप्युलर आउटफिट. So I could immediately recognize, and then I started watching more of him with her on YouTube. So definitely such a commanding personality, tall and so comfortable and easy in front of the camera. So very impressive for sure. सर, तुम्ही म्हणजे राजा सर माहीत होते, पण त्यांचे सिनेमे आणि हे कधी असं पाहिलं होतं किंवा काय? मी त्यांचं खूप मोठा फॅन. द रिझन, खूप मोठा फॅन. मी नाही, माझे कझिन्स, डिस्पाइट बिंग म्हणजे मराठी पाहिलं जायचं मराठी. तुमच्या मी घरामध्ये मराठी असं फिल्म तुम्ही? त्यांचं ऑफकोर्स सॅटर्डे ते बोलला ना आता निखिल, सॅटर्डे आम्हाला मराठी फिल्म. आय वॉज अ फॅन ऑफ हिम बिकॉज आय वॉज व्हेरी ड्रॉन टुवर्ड्स नॅचरल ॲक्टर्स. हिंदीमध्ये बलराज साहनी असो, दिलीप साहब असो, आणि तेच जॉनरेचे राजा गोसावी. व्हेरी कॅमेरा समोर कम्फर्टेबल अँड ॲट ईज, नॅचरल. इट्स व्हेरी डिफिकल्ट. इवन टुडे यू हॅव very few natural actors, be it Mohanlal, be it Irfan Khan, the late Irfan Khan, or Nasiruddin Shah. त्यांना सोडून कोणी इतकं नॅचरल नाही. अँड ही वॉज, आता काय बोलायचं आहे, कैसा आहे तू, काय रे, कसा आहे तू, विच इज व्हेरी डिफिकल्ट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, इतकं ईजमध्ये. ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम मराठी ॲक्टर्स ह्यांच्या जॉनरमध्ये ते सगळे लाऊड ॲक्टर्स होते. यू कुड फील दे वर ॲक्टिंग. बट when he came in front of the camera, you should feel, oh, you should, अरे काय इतकं नॅचरल कोण कसं काय करू शकत. माझी बहीण आहे काय, एक कझन, शी वॉज ब्रॉट अप इन मँगलोर टू बी प्रिसाइज, बेबक्का. शी had not seen any Marathi films, but despite that she knew who Raja Gosavi is. The first time she met Shama, she came to me. मैं उनकी बहुत बड़ी फैन हूँ, मैंने बहुत कुछ उनके हिस्ट्री के बारे में लिखा. ही बोली कसं काय, मैं बोला दैट इज what Raja Gosavi was. यार, everyone knows who he is. आणि ती लेगेसी म्हणजे मी आणि माझी बहीण, आम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये नाही आहोत, पण मी फिल्म प्रोफेसर आहे. तर मला पण ते म्हणजे दाखवायला मिळतं माझ्या स्टुडंट्सला की हे माझे आजोबा होते. तर मोस्ट ऑफ माय लाईक ऑल माय स्टुडंट्स आर अमेरिकन पीपल. सो फॉर देम टू सी अ मराठी सॉंग्स विथ माय ग्रँडफादर इन इट, ते खूप असं चार्मिंग रेफरन्स होतं त्यांना. मग मी माझ्या आईचा सीन दाखवते की भले म्हणजे मी इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, पण काहीतरी ते इंडस्ट्रीचे नॉलेज ह्यांच्या ह्या दोघांच्या कॉन्व्हर्सेशन्सवरनं किंवा माझ्या आजोबांच्या स्टोरीजवरनं, दॅट रिअली हेल्प शेप माय स्टडी, माय अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा, विच आय टीच इन अ मच मोर थिअरिटिकल वे.
पण म्हणजे ते छान वाटतं माझ्या स्टुडंट्सला पण की अरे तुझे आजोबा आणि त्यांची गाणी वगैरे बघून लाईक यु नो दे ऑल्सो एन्जॉय. इंटरनॅशनल स्टुडंट्सला पण शिकवते, हो. इंटरनॅशनल फिल्म शिकवते, तर तिला ह्या सगळ्याची खूप मदत होते. माझे कझन्स हा त्यांना ते कुठे बसले, मराठी क्राऊड आहे सगळं ना, हा हा तर हिला फोन करतात. त्यांना माहिती आहे, नाव सगळं माहिती आहे. हिला फोन करतात आणि तिकडे राजा गोसावी मालूम है ना, हाँ उनकी बेटी क्षमा देशपांडे मेरी भाभी है. इम्पॉर्टन्स बघा. मी पण आज ही कोणाला बोलत नाही की मी राजा गोसावीची मुलगी आहे. मी सगळ्यांना बोलतो मी आय एम सन इन लव ऑफ राजा गोसावी. इट मेक्स मी इलेटेड यार. इट मेक्स मी अरे यार क्या करके गया हुआ. क्षमते एक असं असतं ना, आपली फॅमिली आपल्यासाठी खूप एक स्ट्रॉंग पिलर असते बऱ्याचदा. म्हणजे आपण काही आपल्या आयुष्यात घडत असेल तर त्यांना सर्वप्रथम माहीत असतं. तुमच्यासाठी ही जी फॅमिली आहे ती अर्थातच खूप जवळची असणार. पण काय सांगाल तुमच्या शब्दात तुमच्या फॅमिलीविषयी? मी खूप म्हणजे इमोशनल आहे आणि पॉझिटिव्ह आहे. त्या पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टींमध्ये माझ्या मुली, कारण त्यांना जन्म देताना किंवा मुलांना जन्माला घालताना खूप त्रास होतो आणि त्यांना वाढवताना, त्यांना शेपअप करताना. त्याच्यानंतर नवरा, कारण त्याच्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. काय एफर्ट्स आहे जरा बोल. नाही त्यालाही शेपअप करावंच लागतं ना. असं नाही म्हणत मी, एफर्ट्स म्हणजे काय, त्यालाही शेपअप करायलाच लागतं ना टेम करायला. टेम ते आहे ना. नाही नाही नाही. हां. तर ह्या काही काही गोष्टी मी नेहमी म्हणते की आई वडील स्वतःचे, आपली मुलं, आपला नवरा, आपलं घर आणि आपली गाडी, या 4-5 गोष्टींच्या बाबतीमध्ये मी खूप पॉझिटिव्ह आहे. कारण ह्या सगळ्यांना खूप एफर्ट्स घेऊन सांभाळायला लागतं आणि मेंटेन करायला लागतं आणि त्याच्यासाठी खूप आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. मुलांनासुद्धा कितीही वयाने मोठी झाले तरी त्यांना आपल्या आपल्या पद्धतीने शेपअप करायला लागतं. कारण त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे आपण पाहिलेले असतात. त्यामुळे त्यांना ॲक्शन्समधून शिकवायला लागतं. तुम्ही बसवून त्यांना लेसन हे कराल तर त्यांना बोर वाटायला लागू आपण. पण बोलता बोलता असंच एखादा प्रसंग उदाहरण म्हणून सांगायचा आणि आय थिंक हा किंवा interview- स्वतःच्या ॲक्शनमधून एखादी अशी गोष्ट की ती त्यांच्या लक्षात राहील की मी नेहमी असंच विचार करते की उद्या मी नसेल तर, ते माहिती नाही, ते कोर माझ्या आतमध्येच इम्बाईब झालं आहे की मी नसेल तर काय होईल. त्यामुळे त्याप्रमाणे मी ह्या सगळ्यांना तयार करते. आणि आय थिंक हा इंटरव्ह्यू खूप छान फॅमिलीचा हा इंटरव्ह्यू आत्ता होणं हा खूप छान मोमेंट आहे. कारण आम्ही पण म्हणजे इट्स नॉट ऑलवेज बिन अ इझी राऊट फॉर अस, यु नो. फक्त आम्ही बायका टू हँडल टू लिव्ह इन अ सोसायटी दॅट इज सो पेट्रियार्कल. हे जगच तसं पेट्रियार्कल आहे, नॉट जस्ट इंडिया, जस्ट द होल वर्ल्डचं इन्फ्रास्ट्रक्चरच तसं आहे. पण आत्ता कुठेतरी आय थिंक ही माझ्या आईसाठी खूप प्राऊड मोमेंट आहे की ती आत्ता आजी आहे. तिचे 2 यु नो व्हेरी क्यूट नातवंड आहेत. आम्ही बहिणी आता खूप क्लोज आहोत, नॉट जस्ट यु नो इमोशनली पण जिओग्राफिकली पण. मी आणि निखिल इतके वर्षानंतर आलो आहे. एक कुठेतरी तिने जे एवढं काम केलं आहे या अख्ख्या, ती नेहमी बोलते की आईनी सगळ्यांना एका बटनात शिवून घेतलेलं असतं. तर ती आत्ता आय थिंक ही खूप छान मोमेंट आहे की हे फॅमिलीवरती जो फोकस आहे, तिच्या आयुष्यात वेगळे वेगळे ॲस्पेक्ट्स आहेत, पण हा जो फॅमिलीचा जो फोकस आहे तो आत्ता ॲक्च्युली खूप छान आमचा फॅमिलीचा मोमेंट आहे की मी आली आहे परत, माझी बहीण जवळच राहते, आम्ही सगळे एकमेकांबरोबर. मी पण केतकी, आम्ही मिंटूच बोलतो. केतकी. आणि मी मिंटूच बोलणार. अँड वी हॅव मी अँड माय डॉटर, एस्पेशली इन दिस ट्रिप वी हॅव कम मच क्लोजर टू ईच अदर. खूप जवळ आले. और एल्स whenever she came, either I was shooting or I was busy somewhere else, but she was going through some problems. I became a agony uncle for her. In fact, Not uncle, father is. agony uncle is that. Yeah, I know. Agony aunt is it. I used to tell her, we used to talk, we used to be, and I had that feeling. This is my daughter. She is my daughter. आणि मी आज पण शपथ खातो ना, हे नाही करायचंय, ते करायचंय, ते नाही करायचंय. I take
दोन छोटे आहे ना, आय स्वेअर ऑन देअर नेम, नाही करणार म्हणजे नाही करणार, नाही जाणार. ओके, ही बोलते तिकडे नाही जायचं, नाही शपथ खा निष्कानी मारायचं, मला ओके, ते केलं की नंतर मी नाही जाणार. म्हणजे But कसं या- सांगू तुला की 20 वर्षानंतर स्क्वेअर कम्प्लीट झालाय असं आता मला वाटतंय की परत तो चौकोन झाला आयुष्याचा माझ्या, असं मला आत्ता वाटायला लागलंय. बाकी त्याची इच्छा आहे. And even Nikhil, I think we came closer the last time when you came. और else कोई देखा कहीं रेस्टोरेंट में मिले, बाबा मैं जा रहा हूँ, मैं ये कर रहा हूँ, मैंने नोविटल बुक किया है, वहाँ बुक किया, यहाँ किया, बैठ के निकल गया. बट लास्ट टाइम when he came, and या वर्षी तर we have come much म्हणजे हा closer. खूप एक असा हायलाइट And yes, we are missing our elder daughter, and there's दोन आणि माय एल्डर सन इन लॉ. तो तर दुबईला पण गेलं भेटत नाही. ही इज फ्लाइंग एमिरेट्स मोस्ट ऑफ द टाइम, अँड वेन एव्हर ही कम्स फॉर जस्ट 2 days अँड लिव्स. बट येस, वी आर मिसिंग देम. आणि तो जेव्हा घरी येतो निखिल, तो म्हणतो मी माहेरी चाललोय माझ्या. माझी मुलगी खूप कमी येते, मोठी मुलगी, कारण ती तिच्या 2 मुलांमध्ये तिच्या जॉबमध्ये एवढी बिझी आहे. पण आमचा किट्टू दर 2-3 महिन्यांनी येतो आणि तो सांगतो मी जरा माहेरी जाऊन येतो म्हणून. पण तुमच्याकडे येतो. माझ्याकडे. ऍक्च्युली आमच्या सगळ्यांचं बाहेर आहे, कारण म्हणजे मॉम इज तो मला बाबाच बोलतो, हिला मम्मा हो, बोलतो. मला मम्मा म्हणतो. निखिल अजूनही मला अजून आंटी मला अंकल म्हणतो. बोलतो, हिला पण पण आंटी त्याचा माझा रॅपो इतका भन्नाट आहे, कारण आमचं कनेक्शन ते पुण्याचं आहे. आणि आम्ही जेव्हा अमेरिकेत पुणेकर. गप्पा मारायला बसतो ना, नुसतं पाचकळपणा आणि झाटळपणा चालू असतो आमच्यामध्ये. माझ्या पाठीमागून Has a sense of humor माझ्या मराठीमध्ये. पाठीमागून माझे शब्द तो बोलून हिला चिडवत असतो. तिचे काय एकदम मराठी शब्द असेल त्यांनी तो काहीतरी असं रॅप बीट बनवेल आणि मग तो ते गाणं रोज ड्रॉप करेल. मला आईनी काय बोललं त्यांनी चिडवायला, आणि ते ती पण गाईल. मग ओ ते कुठेतरी आत्ता आम्ही फायनली ॲज अ फॅमिली हील करतोय, बिकॉज यु नो लॉस ऑफ अ पेरेंट, लॉस ऑफ ते असं चाइल्डहुड होम. आम्ही दोघी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो लहानपणी, कारण माझे वडील खूप आजारी होते. तर त्या सगळ्यातनंच आम्ही आत्ता जस्ट हील होऊन निघालोय. आणि नाव आय फील लाईक वी आर ऑल family enjoy ॲज अ करताय. फॅमिली. अँड यु नो फॉर अ वुमन एस्पेशली टू कीप अ फॅमिली टुगेदर. माणूस वडील असले तर कसं त्यांचा एक कमांड असतो, पण तिला म्हणजे आम्ही तिला खूप बोली पण केलं, आम्ही तिला खूप हे पण केलं, बट शी इज जस्ट यु नो. कारण आय थिंक तिची आई पण अशी होती, ती नेहमी बोलते की तिची आई महासागरासारखी होती. तुम्ही काही सिक्रेट्स तिला सांगा ती ठेवेल. आणि शी इज जस्ट लाईक दॅट की आय कॅन टॉक टू माय मदर अबाउट एनिथिंग. अँड ती कधीच असं जजमेंटल नाही आहे, नॉट एट ऑल जजमेंटल. मी काय, माझे फ्रेंड्स पण येऊन तिला काय काय सांगतात. जस्ट अ रिअली ओपन माइंडेड पर्सन, व्हेरी रिफ्रेशिंग इन दॅट आणि जनरेशन. पोरांनी बोली केलं की हा माझं सपोर्ट सिस्टीम आहे, आम्ही त्यांना दोघांना मिळून बोली करतो. आणि ह्यांनी मला नाही, बोली नाही. केलं की हे भांडण होतो. support आता हिचं आणि तिचं भांडण झालंय. रात्री येऊन बोलते, बाबा ऐसे ऐसे हो गया. मतलब तुमने बोला क्यों उसको, मतलब क्यों गलत क्यों बात किया तुमने. नंतर तिच्याकडे जातो मी, बेटा नहीं है, तेरी माँ है, समझ आ गया, शी हैज गॉन थ्रू लॉट ऑफ थिंग्स. बाबा मेरे को पता है, ये है, काय बोलायचंय ते बोलते ती. शी इज ऑन द फेस ऑन द फेस. नाही, तेच आत्ता आपण या निमित्ताने Touchwood, आलोय इथे एकत्र. आणि तुम्ही जसं म्हणालात की फॅमिली, जसं आपण आता बोललो की फॅमिली हा आपला एक स्ट्रॉंग पिलर असतो, जो आपण एकमेकांना सपोर्ट सिस्टीम असते. आणि जसं केतकी पण म्हणाली की इतक्या वर्षांनी आता वाटतंय की फॅमिलीतलं काय जे बॉन्ड असतं ते आम्ही आता खरं तर एन्जॉय करतो. आणि 20 वर्षानंतर तुम्ही पण म्हणालात की आत्ता मला वाटतंय की हो, माझा हो. चौकोन कारण पूर्ण झाला. माझ्यात पण ताकद नव्हती ग यांना. म्हणजे मी करत होते माझ्या ह्यानी, पण माझंही झगडणं इतकं चालू होतं की माझ्यामध्ये स्ट्रेंथच नव्हती. तरी मी पाठीशी उभी असायची, पण डे टू डे लाईफसाठी मी यांना काही करू शकत नव्हते ना. मी इकडे, हे सगळे साता समुद्रापलीकडे, काय इच्छा असूनही मला हे सगळं राखणं त्यांच्यासाठी किंवा स्ट्रॉंगली इथे उभं राहून हे सगळं अचीव करणं पण महत्त्वाचं होतं यांच्याचसाठी. बरोबर.
कारण मला असं वाटतं की सॉरी असं माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही, पण मुलासाठी दोन गोष्टी कमी केल्या तरी चालेल. तो जगाशी झगडून सर्वाईव्ह होऊ शकतो. मुलींना थोडा प्रॉब्लेम येतो ग, पेट्रियार्की आणि असं सगळं असल्यामुळे ना मुलींना थोडा, त्यांना जास्त स्ट्रेंथ द्यावी, कालच ही त्यांना काय जास्त केलेलं स्ट्रॉंग त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि ती मुलींच्यासाठी. काय मस्त गोष्टी बोलते की मुलीला नेहमी छत द्यावं. हो हो कारण एक बाहेरचं जग खूप ब्रुटल आहे. इफ अ खरंच आहे. वुमन इज हाऊसलेस इफ अ वुमन इज अनहाऊस्ड, आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्याकडनं ऐकायचे. आणि नाव दॅट आय एम अ फेमिनिस्ट स्कॉलर किंवा मी फेमिनिस्ट स्टडीजमध्ये PhD केली, आय एम लाईक ओ माय गॉड, ती एवढी ऑर्गॅनिकली फेमिनिस्ट होती पण तिला ते वोकॅब्युलरी नव्हती. शब्द नाही. इन अ ट्रू सेन्स लाईक शी इज लिव्ड दॅट लाईफ इन अ वे दॅट हॅज फॉट जे काय आपले सिस्टम्स आहेत जे ऑपरेस करतात, जे काही अपॅरेटस आहेत, वेदर इट्स पेट्रियार्की, वेदर इट्स कॅपिटलिझम, तिने खरंच ते खूप इनोव्हेटिव्हली ते फाईट करून शी इज फाउंड हर ओन लिटल प्लेस विच इज रिअली रिमार्केबल अँड व्हेरी इन्स्पायरिंग फॉर अस. थँक्यू. आता एक शेवटच्या ह्याच्यात आपण घर तर फिरणार आहोत, पण इथे मुलाखतीच्या शेवटच्या ह्याच्यात मला एकमेकांबद्दल प्रत्येकाने एका शब्दात व्यक्त व्हायचंय. मी विचारेन कोण कोणासाठी. क्षमाताई, साई सर तुमच्यासाठी. मी अच्छा, तुम्ही आधी सगळ्यांचा ना, बोला. सगळ्यांचा बोलायचं. तिच्याबद्दल बोललो ना आता, शी इज देअर, आय एम देअर बिकॉज शी इज देअर, और एल्स आय वुड हॅव बीन इन वन ऑफ द कॉर्नर्स ऑफ आसाम. रतन मध्ये थिएटर करत होतो, त्यांच्याबरोबर थिएटर करत होतो. कोणाला माहीत पण नसणार कुठे साहेबला. शी इज अ वन हू लिटरली गायडेड मी, हू टेम्ड मी, असं करा तसं करा. इवन टुडे इफ आय साईन अ शो, शी इज, आय टेल द फर्स्ट टाईम, करायचं आहे की नाही करायचं, आणि करा, नका करू. अँड आय रिअली गो बाय वॉट एव्हर शी सेज. अँड ही तर माझी छोटी आहे, अँड हिच्याबद्दल आय एम सो प्राऊड ऑफ हर. आय एम सो प्राऊड ऑफ हर. I keep on telling people, even setवर ना, I have 2 daughters, one is a MBA and another one is a doctorate. setवर आली पण होती. And yes, I have future, make me proud. That is what I want from you. Make me proud. And हा खूप सभ्य आहे, माझ्यासारखंच आहे. माझ्यासारखंच आहे. तो थोडा स्ट्रीट स्मार्ट आहे. माझा मोठा जावाई जो आहे हा माझ्यासारखंच आहे, सिम्पल्टन, व्हेरी वल्नरेबल अँड व्हेरी क्लीन हार्टेड. व्हेरी काय बोलली नाही, व्हेरी क्लीन हार्टेड, व्हेरी क्लीन हार्टेड. आय लव्ह हिम अ लॉट. आणि बहुतेक लास्ट ट्रिपमध्ये वी हैव कम मच मोर क्लोजर. एंड आई टोल्ड हर, उसके बारे में तू कुछ नहीं बात करेगी, वो बहुत अच्छा बच्चा है, मेरा बेटा है, उसके बारे में तू बोलेगी नहीं. अब तुम सबके बारे में बोलो. उन्होंने वन वर्ड बोला था. वो तेरे को वन वर्ड बोले, तू पूरा इंटरव्यू तेरा है, शमा देशपांडे का नहीं है. KP देशपांडे का पास इंटरव्यू. द माईक प्लीज. साईजींबद्दल मी एकच म्हणेन की हळूहळू गुंफत गेलेलं नातं, हळूहळू, एकदम नाही. हिच्या बाबतीत मी एका शब्दातच सांगीन, ते म्हणजे मी खूप कॉन्फिडंट आहे हिच्या बाबतीमध्ये. माझा खूप मोठा सपोर्ट आहे. ही माझी मोठी मुलगी जी आहे तिच्या बाबतीत एका शब्दात सांगेन की मी प्रचंड इमोशनल आहे तिच्या बाबतीत. म्हणजे केतकी माझ्याशी भांडली तर मला त्याचं इतकं काही वाटत नाही, कारण मला माहिती ही येणार परत माझ्या कुशीत. ती माझ्याशी भांडली तर माझं अक्षरशः इथे कापलं जातं काळीच. तिच्यासाठी मला फार वाईट वाटतं. निखिलच्या बाबतीत माझा अतिशय म्हणजे जिगरा दोस्तच म्हण जावई कमी. किट्टूच्या बाबतीत म्हणशील तर मला जावई, मोठा जावई हरप्रीत. हरप्रीत मिंटू, मिंटू ऐसे नहीं, बड़े अच्छे नाम भी है. हरप्रीत. त्याच्या बाबतीत मी म्हणेन की कितीही संकट त्याच्या फॅमिलीवर आलं, काहीही झालं तरी मी खूप कॉन्फिडंट आहे त्याच्या बाबतीमध्ये की तो कुठूनही माझ्या मुलीला असा सिक्युअर्डली सगळ्यातनं वर काढेल. आणि माझी नातवंड, त्यांना तो कुठून काहीतरी करून भारतापर्यंत बरोबर पोचवेल. कारण आता जी परिस्थिती चालली आहे त्याच्यावरनं मी म्हणते. निखिल तर स्वतःच आला ताबडतोब पळत इकडे. म्हणजे खूप छान आहे परमेश्वराच्या कृपेने. सगळ्यांचीच नाती हळूहळू गुंफत
प्रत्येकाने आपापल्या रिलेशनशिपवरती खूप काम केलंय. इझी कोणासाठी नव्हतं, मुलींसाठीही नव्हतं आणि माझ्यासाठीही नव्हतं. आणि पार्टनर हे आपल्या आयुष्यामधला खूप महत्त्वाचा टप्पा असतो किंवा महत्त्वाचा पार्ट असतो. बरोबर. तर त्याच्याबरोबर गुंफण करून ते नातं स्ट्रॉंगली टिकवणं हे माझ्या मुलींनी पण केलं आहे आणि मी पण केलं आहे. त्याच्यासाठी त्रास खूप अमनचा नाही, शी वॉज सो राईट. आवर रिलेशनशिप ग्रेव स्लोली अँड ग्रॅज्युअली. मी बॅचलरच होतो, मला माहीतच नाही लग्न काय कसं काय करायचं. शी वॉज द वन हू सेड असं असं आहे, 2 बच्चियां हैं, आप संभालो. शूटवर लग्न झालं आमचं, शूटिंग झालं की मित्रांबरोबर बसायचो मी. 3 वाजता 4 वाजता घरी यायचो खरंच. एंड शी सेड एक बीवी घर पे बैठी है. नेक्स्ट डे आई टू रियलाइज हाँ यार ये तो हम आज भी वही जिंदगी जी रहे. एंड स्लोली ग्रेजुअली ये आए साथ में. I think I came much closer to this family I would say, because I was an outsider because of my grandchildren. Because of my grandchildren, I started loving her. I started loving my elder kid. हे सगळे आले and it was only because of them. And today, both of them, मेरी जिंदगी है, माझा प्राण है. So the credit goes to them. She is right, gradually and slowly. In fact, it was now not love at first sight. नाही झालं. आय हॅड अ ब्रेक ऑफ. मी आलो, आय वॉन्टेड सम सपोर्टिव्ह दिस थिंग. डे नाईट शूट करत होतो. वी केम क्लोजर. शी वॉज अ विडो. चल यार हे करते हैं. अँड टुडे येस आय एम हॅपी. वेन आय लुक बिहाइंड पाठी, येस यार गुड. इट हॅज वी हॅव नॉट स्पॉइल द रिलेशनशिप. आहोत आम्ही आज पण बरोबर. 25 years, more than 25 years. आणि काय होतं, मला आत्ता नवीन जनरेशनला पण एकच गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येक लग्नाला काही काळ द्यावा लागतो, काही थोडे दिवस द्यावे लागतात. आता माझा नवरा मी कंटाळते. मी म्हणते जा जरा बाहेर मित्रांना भेटाय. नाही नको, मी नाही जाता. ते जातच नाही बाहेर. तर ठीक आहे, हरकत नाही ना, चांगली गोष्ट आहे. शेवट काय आहे तो बघायचा. पिक्चरचा शेवट दी एंड खूप छान असला पाहिजे, बस. अजून काय. बरोबर. केतकी? फॉर मॉम ऑफकोर्स मी ऑलरेडी तो शब्द दिलाय, बॅड ॲस. ती खूपच बॅड ॲस लेडी आहे. ती यू नो शी हॅज शेप्ड माय ओन, लाईक आय सेड, माय रिलेशनशिप टू फेमिनिझम, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय आयडेंटिटी. पण ॲट द सेम टाईम एवढी बॅडास असून एवढी अशी सॉफ्ट आई पण, यु नो, म्हणजे ती खूप लाड करते मला. लाडे दिवसभर बोलवत असते. आम्ही खूप तिच्या कानातलं मी छिनून घेऊन सगळं घालत असते. तिचे कपडे मी घेऊन चिरफाड करून स्वतःचं. ती कधी काही बोलत नाही, कारण एवढं जग तुम्हाला हे करतं की तुम्ही एकदम चिडून मग तुमच्यात तो एक हार्शनेस येतो. वेन इट कम्स टू मी अँड जुईताई, very this thing. The second important person in my life is my sister, Taidi. She's in every way she's a Taidi. You know, एक ती मोठी बहीण जशी प्रोटेक्टिव्ह असते. आणि अगेन तिने पण माझं फेमिनिझम खूप शेप केलं आहे, टू सी यू नो हाऊ विमेन नॅव्हिगेट दिस वर्ल्ड. Then of course all the men come. Baba is, you know, Baba is just a comrade. We are just comrades. He understands. She is not a daughter, I am not a father. We are friends. We discuss everything. Yeah. Everything. आणि आमचे पॉलिटिक्स पण फुल कॉमरॅड पॉलिटिक्स आहेत. सो आय लाईक दॅट वी अंडरस्टँड, यू नो, इंटेलेक्च्युअल वेवलेंथ आमची मॅच होते. मग माझं जिजू किट्टू, ही इज ते स्टिरियोटिपिकल जिजाजी जे असतात की खूप डॅड जोक्स, बॅड डॅड जोक्स, लाईक ही इज द किंग ऑफ डॅड जोक्स. आणि खूप तो चिल आहे एकदम, खूप. म्हणजे त्याच्याबरोबर कधी तो सिरियसली पण काय बोलायला गेलं, विल बी लाईक हट, लाईक नाही मैं सिरियस हूँ, लाईक कुछ भी. तो ही इज व्हेरी चिल. यू नो, ऑफकोर्स निखिल आणि मी, वी हॅव बीन टुगेदर 20 years. तो आमचं तर आम्ही इमिग्रेशन, US इमिग्रेशनसारखी एक मोठी ती बॅरियर क्रॉस करणं, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. अँड देन माय 2 little kids. आम्हाला मुलं नाही आहेत आणि आम्हाला मुलं नको आहेत,
पण आम्ही आमच्या भावंडांच्या मुलांमध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलंय की ते आमची मग काळजी घेतील. त्यांना आम्ही फुसलावून भेलवून फुसलावून चांगल्या गोष्टी देऊन तर त्यांना वाढवू दे आमच्या भावंडांना, पण ते एंडला ते आमचे होणार आहेत असा आमचा प्लॅन आहे. तर आता तो सांगितलाय प्लॅन सगळ्यांना, त्यांना पण कळेल. बट या दिस इज माय क्यूट स्वीट लिटल फॅमिली. निखिल. So, Sai uncle is relaxed bro, easy to hang out with, always has a very chill vibe. Auntie, fiercely independent and successful lady. Ketki, मी तिला हल्क, अंडरटेकर, बिग शो अशी नावं देतो. शाहरुख I'm खान. looking good तर मस्त दिसते शाहरुख सारखी. So all those adjectives are because she's so strong, intelligent. All her students love her. She teaches me so much. She's always enriching everyone's life around Teaches her. everyone. Yes, She's a teacher to everyone. yes, for sure, for Learn sure. from him. That is what was in it. He said one liner. सो आता आपण इतकं बोललोय आणि तुम्हाला आता फॅमिली किती छान आहे हे कळलं असेल आणि किती छान गोष्टी घेण्यासारख्या असतात फॅमिलीजकडनं जेव्हा अशा गप्पा येतात. मला वाटतं काही गप्पा तर आपण एकत्र बसतो आणि दुसऱ्यांशी बोलतो त्याविषयी, खरंच. तेव्हा पहिल्यांदाच बोलतो असं वाटतं. अरे मी माझ्याबद्दल ह्यांचं हे मत आहे मी पहिल्यांदाच ऐकते. अरे खूप छान वाटतं. आणि आता तुम्ही दोघी पण एकमेकींविषयी बोललात किंवा जावयाविषयी बोललात, त्याला पण असं छान वाटलं असेल. अरे आमची फॅमिली पण तशी आहे. तसेच काय आहोत काय फॅमिलीज असतात जे फॉर इन्स्टन्स बोलतात स्लीप सपोर्टिव्ह, की तुम्ही झोपले असाल तर ते बोलतात झोपू दे थकली. आणि काय काय असतात आई वडील पाणी टाकून उठवतात, उठ ही काय झोपायची वेळ. छान दुपारी पडदे लावून सगळे खुशीत झोपतात. छान आम्ही एकमेकांना खूप प्रेमाचे मेसेजेस, प्रेमाचं बोलतो, एकमेकांना तयार करतो. तर हे काय असं इंटरव्ह्यू साठी फक्त आम्ही बोलत नाही, आमची ती खरंच अशी पण daily आज life. आईला तू तयार केलंस आणि आईने तुला तयार केलंय. म्हणजे Yes. काय हे साडी नेसण्याचं तिने माझं हे दिस इज हर्स अँड दिस इज ऑल हर्स. सगळं केतकीचं मॉडर्न. नाही काय आहे सर, खूप साडी आणि सगळे ऍक्सेसरीज वगैरे आणि असतात. कोण ही दाखवतं? ही आली, हे केतकी आने वाली है, मिंटू आने वाली है, लपून ठेवते ही. आणि मग ते दाखवतात. मी दाखवतो बेटा, ये देख उधर छुपा के रखा है. वो परसों साड़ी आई है, नई साड़ी मम्मा है. ने छुपा के वहीं पे कहीं रखी है, तू ढूंढ ले. नाही पण ती लपवते आणि मग एका तासानंतर ती काढून तीच देते, बोलते. तीच घे देते. गं, घे, घे. कालच काहीतरी झालं मग हिचं ती हिच्याबद्दल. मागवते पण माझ्यासाठी अजून काय काय, लाईक शी विल से नो अँड इन विदिन 1 hour शी विल फील सो गिल्टी की मग ती त्याच्या डबल काढून. मदर गिल्ट माझ्यामध्ये असं आय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. मी मुंबईला होतो, हा. काल झालं रात्री शूटिंग करून. हा. ही परवा हिच्या घरी गेली होती. हाँ क्या हुआ, मैं बोला गया खाना बनाया, बाई का काम करके आई, सब बर्तन धो के आई. ये आले. तो मैं बोल रहा किसके घर गई थी, किसके घर गई थी. मिंटू कौन है तुम्हारी. हाँ ये तो है. फिर ये माँ बेटी के लिए करती है या बेटी माँ के लिए करती है, ये कंप्लेन मत करो ना यार. आणि बोलते पण मामा ये मला जेवण करून दे. बोलते मी काय. ती आली की मी लाश बनून जाते आणि आय एम जस्ट लाईक आता तूच बघ. आणि अमेरिकेत आणि एकच मला हमसे ना हो पाएगा, अब हमसे ना हो पाएगा म्हटलं. मग मी कधी रिटायर व्हायचं म्हटलं. आई कधीच रिटायर होत नाही नसते ना. अगं, वयाच्या 35व्या वर्षी माझ्या मोठ्या मुलीनी मला सांगितलं, तुला काय माहिती मी किती सफर झाली आहे. ती जेव्हा झाली जन्माला आली तेव्हा तू तिला खुशीत घेऊन झोपायची आणि मी भिंतीकडे तोंड करून रडत बसायची. म्हटलं ही गोष्ट तू वयाच्या 35 पर्यंत स्वतःच्या मनात होल्ड करून ठेवलीस आणि ते तू मला आत्ता ऐकवतेस. आता ही इंटरव्ह्यू बघणार ना सी अशा या- मी म्हणून या- मुद्दामून तिचं नाव घेतोय. हो. जुई. या मुलींना मी म्हणते सूड मांजरे आहेत दोघी जण. काही नाही दिलं की राग येतो. अरे मला तर त्या साड्या नेसू दे जरा. नाही अशा आहेत. पण ठीक आहे, माझे काळजाचे तुकडे येते. बरं खूप 3 खूप तुकडे आहेत. लव्ह यू. 1 2 3 1 2 3 आणि जावई पण. 1 2 3. मी 1 2 देखो
देखो 1 to 10 आहे बेटा. इकडे तुझाच इंटरव्ह्यू चालू आहे. समा देशपांडे साईबाबा. असू दे असू दे. आपण बॅकफुटला कधी जायचं, आता आपला वेळ आलाय बॅकफुटला जाण्याचा. आता पुढच्या जनरेशनला येऊ दे पुढे जरा. हे अभि आणि राजू गाईड आहे. लोकांना पहिल्यांदा कळते की राजा गोसावींची नात पण हो, आता हो, कळते. हो. मला वाटतं ती पण नसेल माहिती, कारण तुम्हीच नाही, म्हणताय की नाही. एका मुलाखतीत पाहिल्यानंतर लोकांना कळलं लोकांना की कळलं. तुम्ही त्यांच्या नाही, कारण अगं ही मुलगी आहात. 20 वर्षाची होती तेव्हा गेली अमेरिकेला. हम्म. म्हणजे तेव्हाच आम्ही सगळे असे इथर पितर झालो. आता पण खूप परत लोकांना माहित एकत्र नाही आलो. शमा देशपांडे राजा गोसावीची मुलगी आहे. ती हो, interview कारण त्यांनी माझ्या बघितलंय. मुलाखतीच्या खाली पण खूप लोकांनी खूप लोकांनी. कमेंट्स केल्या होत्या, अरे त्यांच्या कन्या आहेत आम्हाला माहित हो, नव्हतं, वा वगैरे असं. त्यामुळे आता राजा गोसावींची नात आणि हो. नात जावई पण आम्ही भेटीला आणलाय. ही So ही- नातीमाई म्हणायचे ते हिला. हो हा, ओ. आणि ही 3 महिन्याची होती आणि मी अशी विंगेमध्ये हिला घेऊन उभी होते. मी पप्पांचं नाटक बघायला गेले होते, भ्रमाचा भोपळा. ओ. आणि नुकतीच म्हणजे ते हिच्याशी खूप बोलायचे. हा, 3-4 महिन्याची होती तेव्हा. तर ती अशी नुकती आवाज ओळखायला लागली होती आणि रिस्पॉन्स द्यायला लागली होती. आणि मी अशी विंगेत उभी होते. तर मला काहीच माहिती नाही. माधवी गोगटे आली आणि हिला धपकन माझ्या कुशीतनं खेचलं, आणखीन एंट्री घेतली ओ. स्टेजवरती. आणि पप्पांचा आणि माधवी गोगटेचा सीन होता. आणि पप्पांचा गेटअप वेगळा होता भ्रमाच्या भोपळ्यामध्ये. आणि ते डायलॉग्स बोलायला लागल्यावर ही त्यांच्याकडे करायला लागली. की तिला वाटलं आवाज तर हा ओळखीचा आहे, पण हा माणूस कोणीतरी वेगळाच वेगळा दिसतोय. दिसतोय. आणि तिची ती पहिली एंट्री म्हणून त्यांनी चिरंजीव नातीमाईस आजोबाकडून असं ओ, म्हणून 100 रुपयाची तिला नाईट दिली होती. ओ. तिच्या ह्याची की स्टेज त्या एंट्रीची. आणि मग आपण एंट्रीची. तिघांनी नटसम्राट आणि मग आम्ही नटसम्राट केलो एकत्र. मी प्रोड्यूस केलं होतं नटसम्राट. आप्पासाहेब बेलवरकर त्यांनी केलेलं. मी नलू ना त्यांच्या मुलीचा रोल केला होता. आणि हिनी ठमी ओ वाव. 5 वर्षाची होती ही. म्हणजे इतकी. अभिनयाचं हे आहेच हो, तिच्यामध्ये. आता तिने अमेरिकेमध्ये खूप सुंदर नाटकात नाटक काम केलं केलं. होतं. नाही डार्लिंग डार्लिंग मराठी नाटक केलं आता. हवा हवा. कॉमेडी नाटक होतं, पण म्हणजे इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. त्या कॉमेडीमध्ये ड्रामा जास्त होता, कारण सगळे फुल टाइम जॉब करून आम्ही करत होतात. तर इट वॉज टू स्ट्रेसफुल. खूप छान झालं. पण इट वॉज अ आणि केतकीचा रोल स्पेशली खूपच Unfortunately ही होती तेव्हा. वाखाणण्यासारखा. US ला. वा. मी गेले होते तेव्हा, मग मी तिला खूप ऍक्टिंग हे शिवाय केलं. डेफिनेटली पण नाही ना, म्हणजे नाही फोन केलंय मला बोललं प्लीज गुड मामा हॅड काम पण घाल आणि मला आता ऍक्टिंग पण शिकव. मी अंग टाकतेय. अजूनही मला बघितलं की तिला भूक लागते. हो वाव, दॅट्स गुड. आणि खरंच हे किती छान आहे ना, हे गोड आहे. अजूनही म्हणजे भूक लागते आई मला वडिलांसाठी बघितलं मुलं की. कधीच मोठी हो. होत नाहीत, त्याचं बघ हे ना. ज्वलंत उदाहरण आहे. आणि खूप खूप मस्त वाटलं मला. आता आतमध्ये तुम्ही दाखवताय तुमच्या चला, घरातले चला. जे तुमचे सखे आहेत, सगळे सख्या आहेत, त्यांना त्यांना इकडेच भेटवताय. त्यांना हो, सगळ्यांना चालेल, बोलवते. भेटू. अरे साहिल ही आमची सारिका. हा म्हणजे मला माझी हे लावलंय? मुलगी म्हणा किंवा काही म्हणा. लावू? आणि ही इतके सुंदर भाकऱ्या पोळ्या आणि छान जेवण दत्ता हे. करते. साहिल आणि आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो. आणि हो. मी सारिकाला म्हणते की तू इतकं स्वच्छ स्वयंपाकघर ठेवतेस, म्हणून मी येऊन इथे फोडण्या घालते, नाही तर मी आलेच नसते, फिरकलेही नसते. तर सारिका आणि मी मिळून आम्ही स्वयंपाक करतो. वाव. हा दत्ता आमचा आणि हा आमचा दत्ता, माझा लाडका. मी ह्याला ओरडते, पण ओरडले तरी मी खूप प्रेम करते. हो की नाही दत्ता? आणि हा आणि साहिल. हा तर काय हा सगळा होल अँड सोल आहे इकडचा साहिले आहे. हा रिलायबल आता काही पाहिजे. त्याची आई त्याला सायल्या म्हणते. साहिल, माझ्या आई हे पाहिजे. सायल्या. आणि हा आमचा रवी मुंबईचा आहे ड्रायव्हर. आमच्याकडे एक ड्रायव्हर होता भाऊ, आत्ता वारले. 17 years ही वॉज विथ अस 17 वर्ष. अँड त्याचा बदलीला आलाय. याला पण ओळखतो. मोर देन कितने साल से पहचानते थे तेरे को? 7-8 साल से इसको पहचानते हैं. अब हमारे साथ है. ये भी सब हमारे फैमिली का हिस्सा है. आणि अजून एक महत्वाचा आमचा फॅमिली मेंबर आहे गजानन. गजानन है त्याला आमच्याकडे किती 36 वर्ष. 36 वर्ष. सो आता आपण शमाताईंच्या घराची सफर करणार आहोत आणि ती घडवणार आहे आपल्याला त्या दोघी जणी, म्हणजे माईली. माय लेकी. हो, या 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 माझ्या. स्टार्ट विथ दिस डोर. येस, हे माझं घराचं
अँटिक आणि जुना दरवाजा, या सगळ्या साखळ्या कड्या, या सगळं अत्यंत जुनं आहे हे जे आपण सगळं. मगाशी म्हणालो की हो. जुना वाडा होता, त्याचंच आम्ही सगळं घेतलं. आणि हे धान्याचं तोरण आहे. आता हे मध्ये पक्ष्यांनी खाल्लं, इथे चिमण्या येतात. मी चिमण्या हां. हे सांडलेलं कारण जेव्हा इथे अगदी शांतता, निरव शांतता असते, वरती कोणी नसतं, त्यावेळेला येऊन ते ह्यातले ग्रेन्स खातात सगळे. हां, तर हे वर्षातून एक मला त्यांच्यासाठी आणायलाच लागतं साऊथमधनं, आणि ते मी इथे लावते. त्याच्यानंतर इथे मी घरटी लावली आहेत. तर इथे ना पिवळ्या रंगाचे छोटे छोटे पक्षी इथे अंडी देतात आतमध्ये. हां, आणि रोज रात्री कुठल्या तरी इथल्या घरातल्या इंडोर प्लांट्सवरती ते दोघं जण असे बसलेले असतात, इतके छोटे छोटे पिवळे पक्षी सकाळी जातात निघून. हां हां. आणि बेसिकली हे सगळं ग्रीन लश की कुठेही तुम्ही बघा ग्रीनरी डोळ्याला लागायला हा. पाहिजे. हे मॉन्स्टर, ग्रीनरी हो, मॉन्स्टेरा, बर्ड ऑफ पॅराडाईज, खूप इंडोर हो, हो. प्लांट्स पण हळूहळू ऍड केले. हो हो. ओके, चला या. आता ह्या दरवाजाला आतून दरवाजा लावल्यानंतर ते पूर्वीच्या जमान्यामध्ये अशी पळी लावायची. तर मी ही अशी पळी आणली. तर हां, आधीच्या जमान्यातली लोखंडी पळी अशी इथे टाकायचे. तर ही मी मिळवली कुठून कुठून. आणि हे सगळे फॅब्रिकेशनचे हे केलेले आहेत, फॅब्रिकचे लॅम्पशेड्स केलेले आहेत. त्याच्यानंतर हे पेटारे आहेत माझ्याकडे छान. हां, जुने, मी जुनेच घेतले हे पेटारे. ह्याच्यामध्ये सगळं रॉ मटेरियल वगैरे असतं आपलं. संदूकच. हां हां, तेच आहे. बाकी आणि खूप हे गोष्टी खूप जुन्या आहेत. ह्या हो. सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आता आर्कन्साच्या हो. थ्रिफ्ट स्टोर मधनं, म्हणजे तिथे विंटेज त्या. स्टोर असतात किंवा गराज सेल असतात. तर आम्ही दोघी खूप जातो असे गराज सेल वगैरेला. तर आय थिंक ते तिथून आहेत. हो, right? ते तुमचं तुझ्याकडचं आहे, Thrift store. थ्रिफ्ट स्टोअरचं आहे. आणि त्याच्यानंतर हा पण एक खूप जुना टेबल आहे. ह्याच्यामधल्या ह्या टाईल्स ज्या आहेत या पण अशा खूप जुन्या ह्यातल्या मी घेतलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या जमान्यात ज्या होत्या त्या तशा टाईल्स आहेत. हां, टेल द स्टोरी ऑफ दिस दिवाण. किती हो. जुनं आहे. आता हे दिवाण माझ्या सासऱ्यांच्या वेळचे आहेत. म्हणजे त्यांच्या स्ट्रगल डेजमध्ये त्यांच्या संसारातले हे दिवाण आहेत. ते मी अजून सगळं त्यांच्याकडच्या खूप गोष्टी मी सांभाळून ठेवल्या आहेत. त्यानंतर 93मध्ये मी द ग्रेट मराठा संजय खानचं शो करत होते. त्यावेळेला हा झरोका मी तिकडनं आणला आहे, जयपूरवरनं. तर हा सगळा मी हे केला आहे. हे घुंगरं इथली याला लावलेली वगैरे. हा झरोका पण इतका जुना आहे. आणि ही एक बेडरूम आहे. हो 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 हो, सगळं. हा मिरर माझ्या लेट हजबंडचं ब्युटी पार्लर होतं, हुंडाणी ब्युटी पार्लर म्हणून. 70च्या ह्याच्यात, म्हणजे 77ला त्यांनी ते हे केलं होतं. तर त्यावेळेचे हे कार्विंगचे मिरर मी जपून ठेवले. ते हे मिरर आहेत. हे जे आहेत हां हां, त्याला गज आहेत. आणि हे सगळं फर्निचर आपण जुन्यातलं घेतलेलं आहे. या लॅम्पशेड्स पण जुन्यातल्या आहेत. हा मिरर, तुम्ही सगळ्या अशा एक्झिबिशन्सला वगैरे जास्त नाही, मी खूप अशी म्हणजे पूर्वी म्हणायचे की माझ्या घरातली लोक की शमाचा ॲड्रेस कुठे, तो ओशिविरा जुना मार्केट. पण हे सगळं मी पुण्याच्या ह्याच्यातनं घेतलं आहे, ओल्ड ह्याच्यातनं, मार्केटमधनं. पण मी तिथे खूप रमते, मला खूप आवडतं. हां, मी 6 महिन्याची असताना जेलमध्ये गेले होते. लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. पोर्चुगीजांचं राज्य होतं त्यावेळेला गोव्याला. आणि पोर्चुगीजांचं म्हणजे ते फ्रीडम वगैरे त्या सगळ्या त्या ह्याचे सगळे मुवमेंट्स चाललेल्या होत्या.
तेव्हा नाटक घेऊन माझे वडील कंपनी त्यांची स्वतःची घेऊन गोव्याला गेले होते. तर मी तेव्हा 6 महिन्याची बाळ होते. तर आम्हाला सगळ्यांना अरेस्ट केलं होतं आणि जेलमध्ये टाकलं होतं. तर माझी आई म्हणायची 6 महिन्याची असताना तुरुंगवास बघून आली आहे. तर त्यावेळेचा तो व्हिक्टोरियन डबा अजून मी जतन करून ठेवला, अजून माझ्याकडे आहे. तो इतका सुंदर आहे. आणि या दाखवते आता. हे माझं छोटंसं स्वयंपाकघर. छान. इथे मी आले कधी तर स्वयंपाक करते. आता सारिका मला हातच लावू देत नाही अजिबात. बट द इम्पॉर्टन्स ऑफ ओपन किचन इज, कारण ती नेहमी वर्किंग मॉम Yes, होती yes. आणि आम्ही तिला बघायचोच नाही. तर आमच्या बॉम्बेच्या घरीच तिने आधीच ओपन किचन केलेलं, की काही क्षण मी जे घरी असेन No. जेवण वगैरे बनवत असेल तर यु नो आय शुड बी ॲटलिस्ट आपण एका ह्याच्या ऑल्सो व्हेरी फेमिनिस्ट थॉट राईट, की टू इंटिग्रेट दिस स्पेसेस बॅक इन टू द लिव्हिंग स्पेसेस सो दॅट एव्हरीबडी कॅन हँग आउट. पहिल्यापासून आमच्या घरात ओपन किचनचाच कॉन्सेप्ट. तर बायका बिचार हो ती पोळ्या लाटत असते, बाकी सगळे मजा करतात. आम्ही सगळ्यांनी सगळ्या बाउंड्रीज तोडायचाच प्रयत्न केलाय नेहमी. सगळे वॉल्स तोडून आणि हे उघडता येईल का आपल्याला? नाही. नाही ना. आणि इतकं सुंदर लिहिलंय, म्हणजे हे आपण वाचू हो. शकतो. इट्स युअर ओन किचन, सो नाही. ट्राय टू कीप इट क्लीन. येस येस हे तर येस. सतत आपल्या डोळ्यात समोर पाहिजे की आणि आपलं तो- किचन किती स्वच्छ हवं. टायपो पण खूप क्यूट आहे. नाही, हे येईल उघडता आपल्याला. आणि ह्याची खासियत म्हणजे तुला सांगते, आणि असं इथून किती सुंदर ना, म्हणजे बघता येतं छान. म्हणजे इथे मग काही कोणालाच कंटाळा येणार नाही कसं जेवण कंटाळ करायचा. येईल? हे नेचर असं बघत nature बघत पोळ्या लाटायच्या, फोडण्या घालायच्या. अशी मज्जा आहे माझ्या स्वयंपाकघराची. इंटिमेट स्पेस आहे. उगाच जास्त रूम्स काही. की सगळे त्यांच्या फोनवरती वेगळ्या वेगळ्या रूम मध्ये एव्हरीथिंग इज व्हेरी इंटिमेट. सगळे एकाच जनरली एरियामध्ये. आणि तुला अजून एक गंमत दाखवते. हा, 1 मिनिट. हा, हे बघा, हो, मगाशी आपण हे सगळे आमच्या फार्मचे टोमॅटो. वाव, ते बघूनच किती असं छान वाटतंय. आणि फ्रीज इतका असं स्वच्छ रिकामा. हो, हो. तिथे कायम आपली फ्रीज आणि ही आमची वेल्थ. मी आणि निखिल 20 वर्षानंतर आंबे हो, खातो. आता त्यांना बिचाऱ्यांना आंबे मिळत आहेत. आम्ही रोज ऍटलीस्ट 20 3-4 वर्षानंतर आंबे खाणार आहेत पोरं माझी. नाही तर ते मेक्सिकोचे आंबे खायची तिकडे, जे बिलकुल गोड नसतात. बाकी हे आमचं छोटंसं स्टोअर रूम किंवा हे. आणि हा आमचा वरती जाण्याचा. हो, हे हो, हो, खूप हो. क्यूट अंगण गावाला आहे. परसावन वगैरे हा प्रकार कोकणात हो, हो. म्हणतात, तसं ते मला वाटलं एकदम असं मागचं हो. दार. आणि त्या दिशेने open होतं. इथे मी एक छोटासा ओटा केला आहे. तो कधी कधी मी साफ करून इथे पण स्वयंपाक करते बरेच. खरंच? हा, तिथे चूल दिसतेय. चूल आहे, पाटा वरवंटा आहे. वाव. इथे आम्ही मस्तपैकी लाकडं जी इथली वर्षभराची आम्ही साठवून ठेवतो. आणि ती इथे आम्ही विंटरमध्ये बसून चिकोटी वाव. घेतो छान, किंवा बार्बेक्यू करतो इकडे. तेच मी म्हटलं बार्बेक्यू. हा. माझ्या डोक्यात तेच आलं की हे असं पण काहीतरी होत असेल पण इकडे. म्हणजे दिस इज आवर आउटडोर किचन. हा. इकडे सिंक आहे, इथे- तिकडे तुम्ही म्हणजे सगळं जेवण बनवून आम्ही तिथे मटन वगैरे बनवतो आणि मग इथेच जेवतो बाहेर. वाव. आणि इथे सिंक आहे. इथे मी आता मोठा वरती असा थोडा प्लॅटफॉर्म करून घेऊन कपडे धुण्याचं करणार हा? आहे. मला कपडे धुवायला खूप आवडतं. असं open अरे ह्याच्यात ना? भरपूर. मला घरची कामं म्हणजे मी मॅड असते. मला खूप आवडतं करायला. मस्त. आणि इथे कपडे धुवायला आवडेल हो. ना तुम्हाला? कोणालाही का नाही ग, पक्ष्यांचे आवाज मस्त ऐकत. टाइमपास. आणि ती तिथे आपली विहीर आहे जुनी. इथून मगाशी आपण तिथून बघितली होती. आता इथून शॉर्टकट आहे. त्याच्यात एक कासव पण आहे. हो, म्हणाले मगाशी. वाव. आणि हे झाड आहे आणि हे जास्वंदीचं. पांढरं या एका झाडाला 2 रंगाचे जास्वंद येतात, हो? गुलाबी आणि तेच मी पांढरं. पाहतेय. असं आहे. इथे पण सगळे आंबा, फणस ही सगळी झाडं आहेत लावलेली. ते कढीपत्ता. कढीपत्ता आहे वाटतं. कढीपत्ता, पण तो जंगली कढीपत्ता आहे. तो पण त्याला वापरून फ्रुट्स हो, येतात. खूप स्ट्रॉंग आहे एकदम. अच्छा, तो वापरू नाही शकत आपण? नाही, वापरतो वापरू ना. शकतो. हा, छान आहे, त्याला वास तिथे चांगला पाणी आहे. टारू उगतंय खाली आळू. अळू अळू. अळू. हा. येस. आणि ते मोठं औदुंबराचं झाड आहे विहिरीवरती. हो हो. विहिरीत ना निघाली आहेत. ती 3 झाडं विहिरीच्या आतून निघालेली आहेत वाव. औदुंबराची. नेचर. हो.
पण जुना मिरर आहे, खूप जुना, माझ्या सासूबाईंच्या वेळेचा आहे. हो आणि हे पण खूप ग्लास बॉटल्स हां, ह्या आहेत, पण ह्याला जरा मला आता मोठे मोठे ग्लासेस लावायचे आहेत. उभ्या बाटल्या करायच्यात मल्टी कलरच्या. हा पण दिवाण आमचा जुना आहे. हा आमचा छपरी पलंग. तुम्ही कधी ऐकलं असेल छपरी पलंग. नो, इट इज ब्युटिफुल. आणि इथे मच्छरदाणी असते, आता ती धुवायला टाकली आम्ही, पण ह्याच्यावरती ती मोरक्कन स्टाईलचं मच्छरदाणी केली आम्ही. खूप चिक्कार. ह्याचे फक्त बॅक आणि फ्रंट माझ्याकडे होतं, माझ्या मिस्टरांनी हे केलं होतं, आणि मग मी ते मधलं सगळं त्याला इन्स्टॉल करून घेतलं. आणि सगळ्यात माझ्या आवडीचं इकडचं गोष्ट म्हणजे नाही, ओपन बाथरूम. ओपन टू स्काय बाथरूम. पाऊस, विंटर, इथे छान असं वरून पाऊस पडत असतो आणि इथे आम्ही मस्त आंघोळ करतो सगळे. ॲक्च्युली हे होतं माझ्या डोक्यामध्ये. मला हे सगळे कॉन्सेप्ट मी आधीच ठरवले होते की मी घर बनवलं तर मी असं बनवीन म्हणून. आणि तो आर्किटेक्ट पण जो होता, भारत पण होता. हां, हे जेव्हा आम्ही बांधलं तेव्हा ही स्टाईल जस्ट नवीन तेव्हा introduce. नव्हती. हां, हां, म्हणजे एवढी ती आता कसं हे पण कपाट खूप जुनं आहे. कॉमन झालेत घर, पण तेव्हा इट वॉज जस्ट युनिक. आणि इथे एक छोटंसं बसायचं सिटिंग हे आहे. आणि इथून यू कॅन इंटरॅक्ट विथ पीपल डाऊन हू आर सिटिंग हा, डाऊन. इथून तुम्ही बोलू पण शकता त्यांच्याशी. आणि इथून तो सगळा डोंगराच्या वरचा असा वॉटरफॉल इकडे तो हे असतो जूनमध्ये जो सुरू होतो, आणि इथे बसून ते बघायला हो, किती तो सुंदर वाटतं. सप्टेंबरपर्यंत. आणि प्रचंड पाण्याचा हे असतो, छान फ्लो असतो. आणि तिथे आम्ही खुर्च्या टाकून त्या वॉटरफॉलमध्ये बसतो किंवा आम्ही त्या दगडावरती बसतो. लॉट्स ऑफ आर्चेस आणि खूप सारे हां. असे कॉर्नर्स आहेत. तुम्ही इथे पण बसू शकता, खाली पण बसू शकता. बसायला खूप केलं आहे, कारण सगळीकडे बसून इथे मजा येते नेचर बघायला. प्रत्येक व्ह्यू तुम्ही एन्जॉय आता ह्याचा सगळा सिनॅरिओ जो आहे तो मे 15 नंतर इतका एक्स्ट्रीम चेंज होतो की पाऊस लवकर पडत असेल, म्हणजे इथे पडत असेल 15 तारखेनंतर मुंबईच्या आधी इथे पडत असेल. हां, मुंबईत पाऊस जाण्याआधी इथे सुरू होत असेल. सुरू होतो, लवकर सुरू होतो. पण आता मागच्या वर्षी तिरुवनंतपुरम ना, मला वाटतं चेरापुंजी इतकाच पाऊस, तितका पाऊस इकडे झाला मुळशीत, चेरापुंजी इतका. म्हणजे नोंद तेवढी झाली मुळशीतल्या पावसाची. खळखळता जरा आपल्या बाउंड्रीच्या आत इतकं बरं वाटतं ते बघायला. आम्ही पण आलेलो इथे काही नव्हतं, फुल जंगल होतं. खूप. इथे कम्प्लीट जंगल होतं. निसर्गाच्या सानिध्यातलं आणि खूप परंपरागत सगळ्या गोष्टींनी सजलेलं असं हे निसर्गाच्या सानिध्यात म्हणण्यापेक्षा मी म्हणेन कुशीत वसलेलं क्षमा देशपांडे यांचं घर आणि तितकीच प्रेमळ फॅमिली तुम्हा सगळ्यांनाही नक्कीच आवडली असेल. आणि असं एखादं निसर्गाच्या सानिध्यातलं घर आपलंही असावं किंवा आपलं आहे तर त्याच्याकडे आपली पावलं उचलावी जावीत. त्यामुळे या निमित्ताने तुम्ही सगळेच विचार करत असाल की आपणही गावाला जाऊन यावं.
कारण आज निसर्ग हा तिथेच पाहायला मिळतोय. आपल्या मुंबईसारख्या शहरात, पुणेसारख्या शहरात किंवा शहरांमध्ये जिथे कॉन्क्रीटची जंगलं वसली आहेत तिथे हे सगळं पाहणं खूप कमी असतं. पण अशा एखाद्या एपिसोडच्या माध्यमातून आमचा प्रयत्न हाच असतो की जितकी डोळ्यांना शांतता मिळेल तितकीच ती मनाला मिळावी या निसर्गाच्या माध्यमातून. त्यामुळे कसं वाटलं शमा देशपांडे यांचं हे फार्म हाऊस आम्हाला नक्की कमेंटमधनं कळवा. धन्यवाद.